यासाठी एक प्रार्थना लागते आणि ती प्रार्थना काय लागते? आत्म्यातून प्रार्थना लागते, आत्म्याच्या कळवळ्यातून. म्हणून येशू ज्या वेळेला गजरेकराच्या प्रांतामध्ये गेला, डोंगरावरून येताना त्यावेळेला ते आत्मे, त्या माणसामध्ये असणारे आत्मे ओरडले, ही परात्पराच्या पुत्रा, तू वेळेच्या अगोदर आमचा नाश करायला का आलास? अजून आमची वेळ आलेली नाही. आम्ही पित्याकडे विनंती करतो की तू आमचा नाश करू नको, तुला पित्याची शपथ आहे. ते आत्मे, त्याच्या अंगात असणारे आत्मे ओरडले. हालेलुया. आपला आत्मा ओरडला पाहिजे. आमेन. की प्रभू, मी चुकीचं ऐकलं, मला क्षमा कर. सत्य आहे ते तुला माहित आहे. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. मी प्रभूला धन्यवाद देतो. काही लोकांनी अनुभव घेतलेला आहे. मला एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मला सॉरी म्हणून लगेच माफी मागितली माझी. सॉरी, मला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसराच माझा वापर करत होता, मला माफ कर. हालेलुया. माझी माफी नाही मागितली, दुसऱ्यापासून सांगितलं. आणि तुम्हाला जर सांगितलं ना, ते कोणाला मोठे अधिकारी आहेत, त्यांनी माझी दुसऱ्या दिवशी लगेच माफी मागितली. मी प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकत नाही. मला माहित नाही की चर्चमध्ये शेड्याचं चालतं, मला माहित नाही का? सगळं माहित आहे. आमेन. हालेलुया. पण शहाणा मनुष्य काय करतो? फक्त जर कुणी घरात आला तर त्याला काय देतो? चहा, पाणी, बिर्याणी, बिस्किट सगळं खायला देतो. भले तो वैरी असला तरी त्याला खायला देतो. तो वाईट करतो, ठीक आहे, तरी पण त्याला देतो. म्हणून परमेश्वरानं येहूदाला काय कमी केलं का? येहूदाला काय कमी केलं का? जे 11ला दिलं ते 12वा त्याला पण दिलं. आमेन. हालेलुया. आज जगामध्ये जे लोक ईश्वर विश्वास ठेवत नाही, त्यांना पण भरपूर दिलेला आहे. विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा भरपूर प्रॉपर्टी त्यांच्यापाशी आहे का नाही? आणि विश्वास ठेवणाऱ्यापाशी कमी आहे. हालेलुया. म्हणून येशू म्हणाले की सत्य तुम्ही जाणून घ्या, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आमेन. हालेलुया. मी एक सांगतो तुम्हाला की मी एका गावात प्रार्थनेला गेलेलो होतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, आम्ही एका गावात प्रार्थनेला गेलेलो होतो. त्या गावामध्ये अनेक लोक प्रार्थनेला येऊन गेले. त्यांच्या घरामध्ये अनेक लोक प्रार्थनेला येऊन गेले. घरामध्ये प्रार्थना केली. प्रार्थना करत ते म्हणायचे, हो काढायचंय, हे करायचंय, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं, एवढंच बोलायचं. मी एकदाच प्रार्थनेला गेलो, प्रार्थना केली. जी दुष्टात्म्याची जागा होती ती भेटली. आमेन. हालेलुया. बघितलं, सगळ्यांनी डोळ्याने बघितलं तिथं. मी एकट्याने सगळ्यांनी डोळ्याने म्हणजे काय झालं सत्य परिस्थिती. आणि मी शब्द दिला तिथं की उद्या ह्या टायमाला हे नसणार. त्याच्या घरातले म्हणले, हो पास्टर, ते असेच बोलतात, काढतो. आणि पास्टर तुम्ही गेला ना की म्हणणार नाही काढायचं, भांडण म्हणणार. मी म्हटलं काय पण होईल, पण उद्या ह्या टायमाला हे नसणार. हालेलुया. आणि दुसऱ्या दिवशी भुई सपाट झालं. आलेलं दुसऱ्या दिवशी ते घर नव्हतं त्या ठिकाणी. मी म्हटलं घर निघणार आहे. ते म्हणले की नाही निघणार. मी म्हटलं निघणार. ते म्हणले नाही. मी म्हटलं निघणार. माझा शेवटपर्यंत शब्द होता निघणार. आणि निघलं. हालेलुया. हालेलुया. निघला. आम्ही एकदा. हालेलुया. म्हणून तुमच्यामध्ये काय आहे ना, हे सैतानाला माहित आहे, पण माणसाला माहित नाही. म्हणून माणसाची संगती करू नका, देवाची संगती करा. आमेन. हालेलुया. देव तुम्हाला उंच करेल. आमेन. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही माझ्याकडे या, माझ्यापाशी येशू आहे ना. हालेलुया. मी तुम्हाला परिपक्व कोण, एकदम फायनल रेस्ट कोण जिंकणार आहे, इथपर्यंत मी तुम्हाला सांगणार. हालेलुया. माझी एक सवय असायची की मी सांगायची की मला गोरभाव विचारायचे की जाऊ का उठला इथं, आम्ही कधीच आपल्या संग येणार नाही निघून. आणि ते कधीच यायचे नाही. आणि एखाद्या घरी बसायचं, त्याच्यापाशी मी एवढं बसायचं, एवढं विचार बसायचं, त्याने एवढं सांगायचं का ही कायमच आपल्यासोबत राहणार आहे, ही कधी आपल्यापासून बंद होणार. आणि ती लोक आज पण कायम माझ्यासोबत आहे. आमेन. हालेलुया. तुला धन्यवाद देतो. याला काय म्हणायचं माहितीये का? याला आत्म ओळखायचं ज्ञान म्हणायचं. आत्म कसं ओळखायचं? ते सैतानच नाही. मी मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला. भले त्या संदेश मध्ये तुम्हाला युट्यूबवर संदेश ऐकताना खरखर खुरखुर आवाज येतो, पण ते खरखर आवाज का ऐकता? हालेलुया. तुम्ही खरखर आवाज का ऐकता? तुम्ही तो शब्द का ऐकत नाही? आमेन. हालेलुया. तुम्ही शब्द ऐका, कारण शब्द हा येशू पासून आलेला. आमेन. हालेलुया. ही सवय मोडा की काय बरे पाण्याचा आवाज येते, ती वरती पाहत असते. हे डाऊटफुल आहे की एक भिकारी व्यक्ती आहे,
एक भिकारी व्यक्ती की तो रस्त्याने जात आहे आणि त्याने 4-5 महिने झाले आंघोळ नाही केली. हालेलुया. किती लोकांना समजते? किती महिने आंघोळ नाही केली? 4 ते 5 महिने झाले त्याने आंघोळ नाही केली. त्याच्या अंगाचा काय येत असेल? सेंटचा परफ्यूम वास येत असेल ना. त्याच्या अंगाचा एवढा घाण वास येत असेल, एवढा घाण वास येत असेल. कपडे कळकटे, सगळे घाण कपडे, सगळे अंगात आंघोळच नाही. आणि मग आई त्याला प्रसन्न झाली असेल कदाचित तिच्या केसाला बघून. लोक म्हणतात हालेलुया, जयेश है ना. किती लोकांना समजलं? जयेश हालेलुया. आई त्याला तिच्या केसाला बघून लोक म्हणा आई याला प्रसन्न झाली. जयेश आईच्याकडे आले. आम्ही जयेश किती लोकांना कळालं? हालेलुया. हा, तर तो व्यक्ती जो होता त्याच्या केसाचे एकदम अशा नाड्या वेणी झाले असेल, एक 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 वेणी झाले, छान वास येत असेल. हालेलुया. आणि एकदम श्रीमंत व्यक्ती आहे एकदम कोणीतरी, आणि दोघं एक साथ एका दुकानात गेले. हालेलुया. समजते का? कुणा कुणाची लहान मुलं आहेत हात वरती करा. ती तुमची नाही, देवानं तुम्हाला कृपा दिलेली आहे. ही तर वचन आहे का? म्हणजे त्या मुलांना देव सांभाळेल. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. मी इथं रात्रीचं जाऊन ते होते त्या दिवसाचं ह्या कांग्रेस एवढा मोठा जाऊन चटणी टाकून बसायची, पण त्याला कधी विंचू नाही चावला. माझी सुद्धा नाही चावली माझ्या मुलांना. या ह्याच्यात नाही फिरते सगळे ह्याच्यातनं, कधी नाही झालं. आलेले माझा सोन्या, माझा सोन्या, माझा सोन्या, माझा सोन्या, माझं सोन्या, माझं बाळ, माझं बाळ, असं नाही कधी केलं. हालेलुया. माझ्या घरात या, तुम्हाला बघेल सोमवार ते रविवार सकाळचे या, 1 तासभर माझ्यापेक्षा थांबा, तुम्हाला कळेल मी कसा राहतो त्यांच्यासोबत. हालेलुया. आणि मी काय व्हिडिओ काढून ठेवले. हालेलुया. तर तो व्यक्ती ज्यावेळेला, 2 व्यक्ती ज्या वेळेला एका दुकानात जातात आणि श्रीमंत व्यक्ती काय करतो, एका दुकानात वडापाव घेतो, त्या दुकानदाराला देतो. दुकानदार घेतो, खातो. त्याची विचारपूस केली जाते चांगली ठीकठाक. आणि हा भिकारी जो व्यवस्थित आंघोळ नाही केली, 5-6 महिने झाला, तो पण जातो आणि वडापाव घेऊन जातो आणि त्या दुकानदाराला देतो. घेईल का? घेईल का? किती लोकांना कळते घेईल? घेणार कोणते? तुम्ही घेणार. घेणार कोणतरी आणि खाणार का? काय का असं ना, त्याला भूक लागली, खाणार का? नाही घेणार. का नाही घेणार? घाण वास येत आहे. हे ना आंघोळ किती दिवस ह्याच्यापेक्षा ह्याच्या हातात काय असत? काय जंतूला काय? कीटाणू नाही अजून किती जेम्स, बॅक्टेरिया. बॅक्टेरिया असेल, सूचित मास. आणि मग हा माणूस गप बसतो. परत थोड्या वेळाने काय हा माणूस खिशातनं $10 करतो आणि मग तो बडीशेपची पुढे. हा भिकारी, हा वास येणारा माणूस $10 काढतो, बडीशेप. घेणार का दुकानदार? घेणार. 100% घेणार. का? मला पैशाशी मतलब आहे, त्याच्या शरीराशी मतलब नाही. हालेलुया. किती लोकांना समजलं मी काय म्हणलो? किती लोकांना कळालं? हालेलुया. किती लोकांना समजलं मी काय म्हणलो ते? की देव तुम्ही किती पाप केलं, किती पाप आहे हे नाही बघत. तुमच्यात असणारा आत्मा जर तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेला आणि की मला याला स्वच्छ करायचं आहे, तो आहे तसा स्वीकारायला तयार असतो. म्हणून तुम्हाला मला तारण भेटलेलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे तुम्ही चर्चमध्ये येत आहे. आमेन. हालेलुया. त्याला 6 महिने आंघोळ केलेलं आहे, त्याच्यापेक्षा किती घाण आपल्यामध्ये अजून पण त्याला स्वीकारलं का? आत्मा बघत आहे, तुझा देह नाही बघत. आमेन. तुझी परिस्थिती नाही बघत. तू किती श्रीमंत आहे, गरीब आहे, मी ते बघत नाही. मी फक्त तुझ्या आतमध्ये असणारा आत्मा. आमेन. तू माझ्या हातात द्यायला तयार आहे का? मी स्वीकारायला तयार आहे. हालेलुया. म्हणून या भागामध्ये देवाचं वचन फिरलं. आमेन. हालेलुया. म्हणून या भागामध्ये आपण सगळे विधर्मी असताना सुद्धा आपण ख्रिस्तामध्ये विलीन झालोय. आज का? देवानं आपल्यातला वाईटपणा बघितलाय, त्याचा आत्मा बघितला. आमेन. हालेलुया. म्हणजे जगामध्ये तुम्ही ख्रिस्तामध्ये आला की एकच गोष्ट नाही की आपलं एक आत्मिक युद्ध आहे आणि ते आपल्याला आत्म्यानं जिंकायचं आहे, देहानं नाही जिंकायचं. हालेलुया. जय. हालेलुया.
देहाचे चिंतन मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. उभा राहा, आपण आराधना करू परमेश्वर. ज्या लेवलला तुम्ही स्वीकारता तेच तुमच्या जीवनामध्ये घडतं. हालेलुया. अनेक मोठ्या गोष्टी तुमच्याकडून देव करून घेणार आहे. तुम्ही तो कोणच्यासला येत नाही, तो का बंद झाला, त्याचं कारण काय, हे शोधण्यापेक्षा तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास का ठेवत नाही? तुम्ही देवाच्या सेवकावर विश्वास का ठेवत नाही? तुम्ही एवढ्या चौकशा करण्यापेक्षा तुम्ही देवाच्या सेवकावर आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. कारण देवानं सेवकाला सांगितल्याशिवाय सेवक वचन सांगू शकत नाही. हालेलुया. मला असा कोणता दिवस दाखवा मला माझ्या जीवनातला की मी त्या दिवशी भिवून या ठिकाणी उभा राहिले वचन सांगायला. एकही दिवस नाही. हालेलुया. एकही दिवस नाही. 3 दिवस पोलीस जे डिपार्टमेंटचे लोक आहेत 3 दिवस या जागेत मुक्कामला होते आणि 3 दिवस त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या सिक्युरिटीमध्ये हे चर्च चालू होते. हालेलुया. हे चर्च चालू होतं. हालेलुया. प्रभू, तुझ्या लोकांना पाडण्यासाठी सैतान प्रयत्न करत, तू कुणाचाही वापर करू शकतो. तू कुणाचाही वापर करू शकतो. म्हणजे देवा, मागच्या आठवड्यामध्ये काही दिवसापूर्वी मी सांगितलं की खळ जे आहे त्या खळामध्ये रूथ एकटी नव्हती. तर या जगात चर्च मध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती आहे, त्याचं पर्सनल जीवन आहे. की आम्ही चर्च सुटल्यानंतर काय बोलतो, आम्ही कुणासोबत वेळ घालवतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रभू, जर तू दृष्टांतात येऊन मला सांगत आहे की तू शांत राहा, प्रभू काहीतरी आहे. देव जर प्रेम करत आहे एखाद्यावर, तर तुम्ही त्याच्यामध्ये दोषाला कारणी करू नका. तुम्ही तुमचं जीवन, तुमचा परिवार, तुमची मुलं, तुमच्या सोबत जर काही चुकीचं घडत आहे, येशू म्हणाले जर तुमची निंदा होत आहे, तुमची निंदा केली जात आहे, तर तुमची करण्याच्या अगोदर माझी पण केलेली आहे. जसा त्रास तुम्हाला होत आहे त्याच्यापेक्षा भयानक त्रास त्यांनी मला पण दिलेला. तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुमचा प्रेमी आहे आणि तुम्ही माझं प्रेम आहे. मी तुम्हाला या जगातून प्रीतीने जवळ केलेला आणि माझं प्रेम, माझी प्रीती तुमच्यामध्ये मी घातलेली आहे. ती प्रीती तुम्ही राखून ठेवा. ती प्रीती तुम्ही राखून ठेवा. यासाठी राखून ठेवा की तो तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जायला मदत करणार. माझ्या प्रभू, ताबागिराच्या हालेलुया माझ्या देवा. थँक्यू जीसस. हालेलुया माझ्या देवा. नीतिसूत्रामध्ये म्हणतोस की फुलपाखरं, आमेन, हालेलुया. सॉरी, तू सलमोन राजाला म्हणाले की त्या फुलाकडे बघा, फुलपाखराकडे बघा, त्याने किती सुंदर बनवलेला. की सलमोन राजा एवढा श्रीमंत होता जगामध्ये, त्याच्यासारखा एवढा श्रीमंत कुणीही नाही आजपर्यंत. आणि तो सुद्धा त्या फुलासारखा सजला नाही. जर त्या फुलावर मी एवढं प्रेम करत असेल, मग तुमच्यावर किती प्रेम करत असेल. मला येशू माझ्या प्रेम करत आहे. सर्वजण मला येशू माझ्या प्रेम करत आहे. येशू माझ्या प्रेम करत आहे. जरा बघा, डोळे बंद करा आणि बोला, येशू माझ्या प्रेम करत आहे. बोला, येशू माझ्या प्रेम करत आहे. येशू माझ्या प्रेम करत आहे. तो मला आता बघत 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 आहे. तो माझ्या इच्छा जाणत आहे. माझा आत्मा त्याच्यासोबत बोलत आहे. येशू, येशू, तू माझा मदतगार आहेस. तू माझा मदतगार आहेस. आणि आता तू मला मदत पाठवत आहेस. तू मला आता मदत पाठवत आहेस. स्वर्गीय मदत माझ्यात येत आहे. माझा आत्मा स्वीकारत आहे.
बघत आहे. आमेन. आमेन. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हे प्रभू तापाट माझ्या तुझं लक्ष माझ्या देव आमच्यावर आहे. तो आम्हाला बघत आहेस, तुझ्याकडून बघत आहेस. तुम्ही तुमचं काम करत, तुम्ही देवासोबत प्रामाणिक एकमेकाचा आदर करा. जर तुम्ही एखादा तुच्छ लेखत आहे, दुसऱ्याला चांगलाही म्हणत आहे, तर देव म्हणतो की तुम्ही माझा आत्मा खिन्न करताय. कारण या जगामध्ये जेवढे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये माझा आत्मा आहे. तुम्ही चुकून पण हसू नका, कुणाला कुणाची खिल्ली उडवू नका. जे लोक एखाद्याचं वाईट झालेलं बघून जर रडत आहे, त्याचा आत्मा कळवतो. हे लोक, तुम्ही वॉर्निंग आहे तुम्हाला की तुम्ही देवाच्या जवळ आहे. परत त्या गोष्टी तुम्ही ऐकू नका. जर तुम्ही एखाद्याचं वाईट ऐकून तुम्हाला जर आत्म्यामध्ये तुमचा आत्मा विवळत असतो आणि तुम्हाला कसं तरी होत आहे आतून, तर तुम्ही देवाच्या अगदी जवळ असता. तुम्ही त्या गोष्टीत परत पडू नका, कारण सैतान तुम्हाला त्या व्यक्तीच्या द्वारे कार्य करतो. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये प्रभू ताबा घे राजा. हालेलुया. येशू ताबा घे. धन्यवाद राजा. धन्यवाद येशू राजा. हालेलुया. लिगाया बस्सा खराबा रहांदला रहांबा रहांदला बादशा कराबा साखराबा राखा याला रास्ते केरे बर रहांदला मला रा बादशा कराबा रहांदला. ओ धन्यवाद येशू राजा. हालेलुया. म्हणजे प्रभू, तुझे लोक जास्त प्रार्थना करते, त्यांचे मार्ग मोकळे कर, त्यांच्या मार्गात अडकण दूर कर माझ्या देवा. त्यांचं जीवन बदल माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. 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 तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे. सनातन युगान युग आहे. तुझी करुणा युगान युग आहे आणि ते आमच्या सोबत सदैव आहे. या जागेत आहे आणि स्वर्गात पण आहे. हालेलुया म्हणजे पंखा खाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखा खाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सदाची आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या खाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. माझ्या देवा, तुझ्या नावात जीवन आहे आणि तुझ्या पंखाखाली आश्रय आहे. माझ्या देवा, आम्ही सुरुवातीच्या काळात मी म्हणायचो लोकांना, ते आभाळाचं छत, हे चर्चचं वरचं छत आहे आणि ते खूप सुंदर रीतीने सजवलेलं आहे. असं चर्च कुणाच सुद्धा नाही, ते मला दिलेलं आहे देवाने. हालेलुया. आणि भूमी प्रभू, मी तुला धन्यवाद देतो राजा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. तुझं प्रेम आम्हा सगळ्यामध्ये, तुझं प्रेम आमच्या सगळ्यामध्ये येऊ दे माझ्या. तुझं प्रेम आमच्या सगळ्यामध्ये येऊ दे माझ्या. हालेलुया माझ्या. आहे तोपर्यंत त्याची कृपा घ्या. तो देत आहे, तुम्ही स्वीकारा. तो देत आहे, तुम्ही स्वीकारा. हालेलुया. देवाया साखराबा रासाखराबा रहांदला रेगाया शाखराबाला रहांदला रेसे के रेबो रहांदला रे माना
रस्ता करा बरा हाताला. माझ्या देवा, या कळपावर तुझी नजर राहू दे. या प्रत्येकाच्या कामावर तुझी नजर राहू दे. प्रत्येक जण ज्या ज्या ठिकाणी जातो, हॉस्पिटलमध्ये जातील, माझ्या देवा कामानिमित्त बाहेर जातील, ज्यावेळेला गाडीवर बसतील, 4 चाकी गाडीतनं चालत फिरत कामाला कुठे जातील, त्या ठिकाणी तुझी नजर, तुझा दूध त्यांच्या सोबत राहू दे माझ्या देवा. सदैव पहारा देऊ दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. सदैव पहारा देऊ दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. मी तुला महिमा गौरव देतो माझ्या देवा. काही लोक आहेत त्यांच्या साक्षी घडायच्या म्हणजे घट्ट्याच्या मापात जवळ आले. आमेन. हालेलुया. काही लोकांच्या साक्षी घडायच्या जवळ एकदम जवळ आले आणि ते लोक येणार आणि साक्षी देणार. आमेन. हालेलुया. हे प्रभू, मी तुला धन्यवाद. काही लोकांना देवाने दृष्टांत दिले आणि त्या दृष्टांत त्यांचं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हालेलुया. काही लोकांचे देवाने दृष्टांत दिले आणि ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. आमेन. हालेलुया. प्रभू, मी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. तू असाच करत चालव माझ्या देवा. लोकांना उन्नती दे तुझ्या माझ्या देवा. उन्नती दे माझ्या देवा. उन्नती दे आणि सगळ्याच्या समोर त्यांना उंच कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. धन्यवाद ईश्वराचा. धन्यवाद ईश्वराचा. ही महिमा आणि गौरव तुला देऊ राजा. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका प्रार्थना. आमेन. हालेलुया. येशू. बसून घे. बस. आमेन. हालेलुया. येशू. हालेलुया. बघा की आपली जी प्रार्थना की आपली जी काही कामं असतील, हालेलुया, आपली काही कामं असतात, आपण जे काही प्रार्थना करतो आणि आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून सोडून देतो. आमेन. हालेलुया. की आपण प्रार्थना करतो, प्रार्थना करून सोडून देतो आणि काम होत नाही. की आपण काही वेळेला आपली प्रार्थना कमी पडली तरी चालेल, बायबल वाचायचं कमी झालं तरी चालेल, पण आपण आत्म्यामध्ये देवासोबत एकदम जवळीकता असली पाहिजे. आपण आत्म्यामध्ये देवाच्या एकदम जवळ असलं पाहिजे. कारण काही वेळेला आपण फिरत असतो, काही करत असतो, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी गुडघा टेकून प्रार्थना करू शकत नाही, पण आपण आत्म्यामध्ये देवाला आवाज मारू शकतो आणि देवाला म्हणतो की प्रभू, हे माझं काम आहे, या लोकांचा ताबा आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या वचन सांगते की या लहानातील एकालाही तुच्छ लेखू नको, कारण त्याचा दूत माझ्या पित्याचं आकाशामध्ये मुख निरंतर बघत आहे. म्हणजे या जगामध्ये जो प्रत्येक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एक दूत आहे आणि तो दूत आकाशामध्ये पित्याचं मुख बघत आहे. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला एखाद्या सोबत आपण वागतो, बोलतो, त्यावेळेला आपण सावधगिरीने राहायचं. आपल्यामध्ये सावधगिरी पाहिजे की वचन ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला आपण वचन एकदम आत्म्याच्या आत, म्हणजे की आत्मा आपला एकरूप झाले. आत्मा शरीर. आमेन. हालेलुया. आत्मा शरीर जीव आणि परमेश्वर एक असलं पाहिजे. हालेलुया. आपली ज्या वेळेला वचन ऐकलं त्यावेळेला आपली भटकंती नाही झाली पाहिजे. हालेलुया. जर एखाद्या व्यक्ती, जर तुम्ही म्हणता की आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला दृष्टांत करतो, आमचं सगळं काही ठीकठाक असतं आणि मला की चर्च जे आहे, आज जे वचन, आज जे दापोडीमध्ये आता वचन सांगितलं जात आहे, वचन आम्हाला वचन सांगितलं जात आहे, ते वचनामध्ये मी काही जरा ऐकत बसलो की वचन काय सांगत होते पास्टरमध्ये, की जे लोक काही लोकांना चर्चमध्ये येण्यापासून रोखतात त्याच्यावर देवाचा भयानक शाप येणार. हालेलुया. की जे लोक अडकण बदल इतरांसाठी की चर्च मध्ये, की देवाला चर्च यासाठी तयार केले की चर्च देवाला भेटणं आहे आणि म्हणून तुम्ही चर्च मध्ये येणं गरजेचं. म्हणून देव तुम्हाला सगळ्याला खेचून चर्च मध्ये घेऊन येतो आणि त्यांना जे अडवतात देवाचा शाप त्यांच्यावर येणार. आमेन. हालेलुया. की देव हुशारानं पण बोलतो आणि काही वेळेला लोक पण बोलतो, पण देव बोलतो. हालेलुया. म्हणून आपला देह स्वभावापेक्षा आत्मिक स्वभाव एकदम मजबूत असला पाहिजे. मी का हार मानत नाही आणि माझा पराजय का होत नाही, कारण मी आतून एकदम मजबूत आहे. आमेन. हालेलुया. मी आत्म्यातून मजबूत आहे. म्हणून आपण जो प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याला आत्म्यातून एकदम मजबूत असलं पाहिजे आणि आत्म्यातून ज्या वेळेला आपण मजबूत असतो त्यावेळेला आपल्याला पाडायला कुणी येत नाही. आपल्याला पाडायला कुणी येत नाही, कारण ज्या वेळेला आपण आत्म्यामध्ये मजबूत असतो त्यावेळेला सैतान आपल्याला अटॅक करताना 10 वेळा विचार करतो की नको इथं जायला, कारण याच्यामध्ये आग आहे, याच्यामध्ये येशू आहे. हालेलुया. म्हणून काय वेळेला अनेक युट्यूबला तुम्ही ऐकता साक्षी की त्याच्यावर आम्ही जादूटोणा करायला जात होतो, जादूटोणा करत होतो, पण त्याच्यावर काही जादूटोणा होत नव्हता. याचं कारण असतं
की तो व्यक्ती आतून एकदम मजबूत आहे, की त्याच्यामध्ये देवाचा जो आत्मा आहे एकदम स्ट्रॉंग, पवित्र, एकदम सामर्थ्याने काम करत असतो. हालेलुया. की दुष्टात्मे सैतान ज्या वेळेला निघतात त्यावेळेला सैतान निघण्याचं कारण काय, की तो एकदम मजबूत आहे म्हणून दुष्टात्मे निघतात. हालेलुया. एक मजबूत पैलवान दुसऱ्या किरकोळ पैलवानाला त्यावेळेला पाडतो, की ज्यावेळेला मजबूत असताना पैलवान एकदम सामर्थ्याने भरलेला असतो, त्याच वेळेला तो कुस्ती जिंकतो ना. साधं उदाहरण आहे. हालेलुया. पण काही वेळेला वचन आपल्याला फिरवून सांगितलं जातं, आणि काही वेळेला ते वचन ज्या वेळेला विचित्र रीतीने सांगितलं जातं त्यावेळेला अनेक लोक फसतात, त्याच्यामध्ये अडकतात. आम्ही हा का नाही, सैतान त्याचा वापर करत. सैतान, हालेलुया, सैतानाला कसं त्याचं राज्य कसं काय मोडकळीस आणल, आणि ते राज्य टिकणार. येशू स्वतः म्हणाले की सैतानाला कसा काय काढणार, नाही काढू शकत. हालेलुया. म्हणून आपण जे आपलं जीवन जगतो बघा, लिहिलेलं आहे. हालेलुया. लूकचा 4 अध्याय आणि 18 वचन आहे. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केला, पाडव केलेला सुटकी व आंधळ्यांना दृष्टी हे गाजवायला, तेसऱ्याला मोकळे करून पाठवायला, आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्याने मला पाठवले आहे. आमेन. हालेलुया. की देवाचा येशूने ज्यावेळेला शुभवर्तमान सांगायला सुरुवात केली, की पहिल्या यशाचा ग्रंथ उघडला त्यावेळेला त्याने काय सांगितलं, की देवाचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. देवाचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे, आणि त्यानं मला शुभवर्तमान सांगण्यासाठी निवडलेला आहे. निदान काहीतरी म्हणा की मला तारणासाठी निवडले, की शुभवर्तमान आहे, की मला तारणासाठी तर निवडलेलं आहे. हे तोंडाने बोला, कबूल द्या की मला सार्वकालिक जीवनासाठी देवाने निवडलेलं आहे. आमेन. कारण ज्या वेळेला आपला स्वभाव गुण जो आहे, की स्वभाव गुण आपला चेंज होत नाही, पण आपल्याला आपलं बंधन काय आहे हे देवाला माहित असतं, आणि आत्म्याला पण माहित असतं. हालेलुया. म्हणून प्रत्येक वेळेला ज्या वेळेला कधी कधी प्रार्थना कमी पडते, आणि प्रार्थना कमी पडते त्यावेळेला आपण म्हणतो की आता काम होत नाही, की त्यावेळेला काम होणार का नाही हे बाकीचा विषय आहे. पण जे लोक आतून मजबूत असतात ते लोक म्हणतात की नाही, की हा मी होणार, मी प्रार्थना केलेली आहे, जरी मला आता कन्फ्युज वाटत नाही तरी पण 100% काम होणार आहे. हालेलुया. की विश्वास हा आत्म्याच्या आत्मिक रीतीने ज्या वेळेला उन्नती होती त्यावेळेला विश्वास आपल्यामध्ये बलवान होत जातो. कारण आत्मा बलवान असून पण की विश्वास आणि आत्मा, विश्वासाने ज्या वेळेला आपण कार्य करतो त्यावेळेला आत्मा काय करतो, की नाही हा विश्वास आहे, की चल. आमेन. हालेलुया. आपला विश्वास जो आहे तो आत्मिक रीतीने काम, आत्मा त्या विश्वास काय करतो, आत्म्याला वॉर्निंग देतो की जा आणि तू काम करता, आणि आत्मा हा दूताला आज्ञा देतो, आणि दूत जाऊन पुढे आपल्या गोष्टी मांडतो. हालेलुया. म्हणून काही लोक सांगतात आम्ही 8 तास प्रार्थना केली, प्रार्थना करून उठलो आणि आमचं त्याच्यासोबत भांडण झालं, सैतानाने आमच्या अटक केला, कारण आम्ही 8 तास प्रार्थना केली होती. काही लोक सांगतात आम्ही 3 दिवस उपवास प्रार्थना केली आणि 4थ्या दिवशी आमचं भांडण लागलं, कारण सैतानाला माहिती आहे की आता आमच्यावर अभिषेक येणार आहे. हे चुकीचं आहे. त्यावेळेला तुमच्यावर कंट्रोल आहे, की तुम्ही ज्या वेळेला 3 दिवस उपवास करताय, काही लोक उपवास करतात, प्रार्थना करतात, त्यावेळेला त्यांचं एकच लक्ष की मला हे पाहिजेच, मला हे पाहिजेच आणि मला भेटणार आहे. हालेलुया. याच्यापेक्षा मी परमेश्वराच्या माझी संगती घडलेली आहे 3 दिवस आणि 3 रात्री. आज मी 3 दिवसाचं फास्टिंग केलेलं आहे, 3 दिवस मी परमेश्वरासोबत सहवास केलेला आहे. मग परमेश्वर मला ज्या वेळेला प्रतिफळ देईल त्यावेळेला देईल. मी प्रतिफळाची वाट बघण्यापेक्षा आम्ही अजून त्याच्यामध्ये स्ट्रॉंग, अजून मी प्रार्थना करत बसलो पाहिजे, अजून मी बोललं पाहिजे देवासोबत. याला म्हणायचं आत्मिक जीवन, याला म्हणायचं आत्मिक जीवन. म्हणून अनेक लोक सांगतात की आम्ही 5 रविवार गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही बंद झालो. ही 5 रविवार येण्याचं किंवा 5 वाऱ्या करण्याचं ठिकाण आहे की सार्वकालिक. आमेन. हालेलुया. सार्वकालिक जीवनात घेऊन जाण्याचं हे चर्च मध्ये हे ठिकाण आहे, आणि तुम्ही त्या ठिकाणी येता त्यावेळेला तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा संदेश दिला जातो ना, की तुम्हाला हे करायचं ते नाही. आम्ही प्रथम प्रत्येक सेवकाची इच्छा असते, प्रत्येक सेवकाचा देव यासाठी वापर करतो की त्या समोर असणाऱ्या लोकांना सार्वकालिक जीवनाचा संदेश मिळाला पाहिजे, आणि सैतान तो संदेश छोडतो. हालेलुया. म्हणून येशू ज्याच्या वेळेला प्रार्थना, येशू म्हणाले की त्या ठिकाणी येशू डायरेक्ट म्हणाले की मला दीनांना शुभवर्तमान सांगण्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे.
आपलं काम काय आहे, आपल्या आत्म्याला काय काम दिलेलं आहे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण देहाच्या कामावरती जास्त विश्वास, पण आत्मिक कामावरती आपण कमी विश्वास ठेवतो. हालेलुया. आपला विश्वास आत्मिक कामावरती जास्त पाहिजे. बायबल सांगते की देहाचे चिंतन मरण आहे, आपलं चिंतन जीवन आहे. सांगते की देहाकडे ज्यावेळेला लक्ष जास्त दिलं जातं, की आपण एखादा फोन जर आला तरी आपण त्याला म्हणू शकत नाही की मला फोन आलाय, नाही थांब मी परत उचलेल फोन, जेवण होते मग मी फोन उचलतो. कारण आपलं जीवन आज एवढ्या लेवलला जे उतावळेपणा केलेला आहे की आपल्याला जमले का नाही. खरकट आपण उठतो आणि उठून ते फोन उचलतो, हा जेवतोय मी परत फोन करतो. आमेन. हालेलुया. तो आत्मा त्या फोनला बांधलेला असतो, आपला आत्मा त्यावेळेला फोनला बांधलेला असतो आणि आपल्या देहाला म्हणतो उठ आणि उचल आणि बोल. पण आपल्यामध्ये त्यावेळेला एवढा संयम नसतो की नाही माझ्या देहाला अन्नाची गरज आहे आणि आज देवाने मला जेवण दिलेलं आहे, मी जेवण घेतलं पाहिजे म्हणजे मी दैहिक आणि आत्मिक रीतीनं बलवान होईल. आमेन. हालेलुया. असं आपल्या डोक्यामध्ये विचार येते, कारण सैतानाला माहित आहे की तुला कुठे अडकवायचं. आमेन. हालेलुया. सैतानाला माहिती की आपली कमजोरी काय आहे. जर सैतान हा येशूला 40 दिवस उपासामध्ये घेऊन अरण्यामध्ये जात असेल आणि येशूला तो म्हणत असेल की या दगडाची तू भाकर कर, तुला भूक लागलेली आहे या दगडाची तू भाकर कर. जर सैतान येशूला असं चॅलेंज देत असेल तर तुम्ही कोण आहात. आमेन. हालेलुया. तुम्ही कोण आहात ऐकून इथपर्यंत आलेला आहात. आमेन. हालेलुया. तुम्ही फक्त ऐकत इथं आलेला आहे आणि येशूला परमेश्वर येशू डायरेक्टली स्वर्गातून आलेले सैतानाला माहित आहे, तरी पण तो म्हणाला अरे तू या दगडाची भाकर बनव आणि तू खा, कारण तुला त्याला भूक लागली हे त्यांनी ओळखले. तुम्ही कशाची भूक लागली सैतानाला माहित आहे. आमेन. हालेलुया. आपण मजबूत त्यावेळेला बनवू ज्यावेळेला आपण सैतानाच्या प्रत्येक डावपेचामध्ये आपण यशस्वी, आपल्याला यश प्राप्त होईल. की सैतानाच्या डावपेचामध्ये आपल्याला यश कधी भेटेल की ज्यावेळेला आपण आर्थिक रीतीने स्ट्रॉंग असेल त्यावेळेला. आमेन. हालेलुया. मी या जागेमध्ये येऊन सुवर्तमान सांगणं, या भागामध्ये भूमीमध्ये फिरणं माझं एक काम आहे. काय मी आतून एकदम मजबूत, म्हणून मी या ठिकाणी फिरलो. मी कुणाला हारलो नाही, मी कुणाला हार नाही. काय हरवणारा जर असेल तर माझा देव असेल, पण मनुष्य मला कधी हरवू शकत नाही. मग त्याला माझ्यासोबत किती पण कुरघुडे करू दे, काही पण करू दे, कारण मी देवाच्या इच्छेनुसार आलेला आहे आणि देवाची इच्छा माझ्याद्वारे पूर्ण होत आहे. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. आम्ही ज्या वेळेला शुभवर्तमान ऐकत होतो आणि ज्या वेळेला मी प्रचार करत होतो, मला बेनिल पास्टर कोण आहे मला माहित नव्हतं. मला एकच माहिती, पास्टर पीटर. हालेलुया. मला बेनिल पास्टर कोण आहे मला माहित नाही, पॅशन जावा कोण आहे माहित नाही, मला अजून क्रिस पास्टर कोण आहे मला अजिबात काय माहित नाही. मला एकच माहिती, मला अगदी पास्टर बजेंद्र सिंग, पास्टर अंकुर, मला कुणीच माहित नाही. मला एकच माहित होतं, ते म्हणजे पास्टर पीटर आणि येशू. आमेन. हालेलुया. माझा मित्र जो होता तो माझा आत्मा होता. माझा मित्र होता, माझा आत्मा होता. आमेन. हालेलुया. मला लोक म्हणायचे की याला 1 2 3 आता 3 मुली झाल्या, म्हणतात की अजून प्रार्थना करा, मला सेवा करायची. त्यावेळेला लोक हसायचे. मी ज्यावेळेला एक शब्द बोलायचा की मला सेवा करायची आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा, त्यावेळेला ते लोक हसायचे. जगाला तुमच्या समोर असणाऱ्या समस्या दिसतील, पण तुम्ही त्या समस्येकडे लक्ष देऊ नका. तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करा. आमेन. हालेलुया. देव त्या तुमच्या समस्या ठेवणारच नाही, पण तुम्ही ज्या प्रार्थना केल्या त्या ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून जग ज्यावेळेला बघतं त्यावेळेला तुमच्या समस्या बघतं, पण देव तुमच्या समस्या बघत नाही, कारण देवाला आवडतो तो आत्मा आवडतो. आमेन. हालेलुया. म्हणून आपण आत्म्यातून देवाला कधी कधी धन्यवाद दिला पाहिजे. आपण आत्म्यातून देवाला धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून मी ज्यावेळेला म्हणतो की अन्य भाषा बोला, त्यावेळेला पुरुष मंडळी आहे की तोंड बंद ठेवतात आणि मला माहित नाही की काय खाऊन येतात ते मला माहित नाही. हालेलुया. त्यांना अन्य भाषा बोला, अन्य भाषा येत असून पण त्या अन्य भाषा बोलत आहे का, कारण पवित्र आत्म्याने येशूने सांगितलं आहे की तुम्ही अन्य भाषा बोलला तर तुम्ही स्वर्गामध्ये येणार नाही. हालेलुया. कदाचित त्यांना सांगितलं असं की अन्य भाषा बोलायची नाही, बोलला तर तुम्ही स्वर्गामध्ये येणार नाही. बरोबर आहे ना. हा, कारण परमेश्वर म्हणतो की जो कबुली करतो तो मला मान्य आहे. आमेन.
तो तोंडाने कबूल करतो, तो मला मान्य आहे. मग आपल्याला जी जीभ दिलेलं आहे, जे मुख दिलेलं आहे, यासाठी दिलेलं आहे की इर्म्याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 5वं 6वं वचन वाचा. तो म्हणाला की मी बोलू शकत नाही. इर्म्या म्हणाला की मी तुझ्या मुखाला स्पर्श करल आणि तुझं मुख मी खोलल. हालेलुया. तुझ्या मुखाच्या द्वारे मी बोलल. ज्यावेळेला इथे येता, तुम्ही आराधना करता, प्रार्थना करता, साक्ष देता, त्यावेळेला देव बोलतो देवाच्या गौरवासाठी. आमेन, हालेलुया. म्हणून मी वरून सांगितलं या आणि साक्ष द्या. साक्ष नाही का, या साक्ष द्या. पण नेहमी म्हणतो की दिले की मानताच नाही, गप्पच. हालेलुया, हालेलुया. आणि परत हळूच येणार ते झाले. तीच येऊन इथं सांगणार सगळ्याच्या समोर. दावीद म्हणाला मी सगळ्याच्या समोर उभा राहील आणि तुझा गौरव करणार आणि साक्ष देणार. हे आठवत नाही काही ना की जे सगळ्याच्या समोर माझा स्वीकार करतील त्याचा मी सगळ्यासमोर, मी परमेश्वरासमोर स्वीकार करणार. आणि आपलं जीवनच यासाठी की देवाचा साक्ष द्यायचे. हालेलुया. माझा जीव का धोक्यात आहे? कारण मी येशू तुम्हाला सांगत आहे. आमेन. साधी गोष्ट आहे. माझा जीव का धोक्यात आहे? कारण काय? एकच. काय आहे कारण? बोला बोला, काय आहे? आता ते बोला. का सांगा? मी येशू तुम्हाला सांगत आहे. काय सांगत आहे तुम्हाला? लोक देश मला कसं होते, हालेलुया, कसं होते मला एकदम म्हणजे एकदम मला ते हालेलुया वाटतो. प्रार्थना करू, डोक्यातून जावं घरी आपण म्हणून देश. माझा पाटला ज्यावेळेला करत होते लोक, काय एकच कारण की येशू, मी तुम्हाला येशू सांगत होतो. आमेन. आणि सुरक्षित कोण? तुम्ही. हालेलुया. सुरक्षित तुम्ही आहे. आमेन. तुम्ही सुरक्षित, कायम सुरक्षित कोण असाल तर तुम्ही. त्याचं काय व्हायचं ते होते. बरोबर. अनेक लोक आले, खुर्चीवर बसून हागत होते. त्याच्या पायात रॉड होते, रॉड गायब झाले, ते पण झालं सगळं. मला विचारतो हेलिकॉप्टर भेटेल का? म्हणजे भेटेल ना हेलिकॉप्टर. चाल तरी आधी सरळा, आधी सरळा चाल तरी. कुणाची निंदा करायला, कुणाची खिल्ली उडवायला. मी म्हणतो की तू चांगला होशील आणि त्याच्या आतमध्ये एवढं घमेंट की अरे तू सकाळी खुर्चीवर बसून संडास करतो, तुला बसून संडास करायला येत नाही बाळा. आधी तू माझ्याकडे, मग मला हेलिकॉप्टर भेटेल का? मी म्हणतो हो भेटेल. माझ्या तोंडामध्ये काही नाही, भेटल भेटेल भेटेल. हालेलुया. भेटेल ना तुला हेलिकॉप्टर. की आपली सुरुवात जी आहे की परमेश्वर आत्मिक रीतीने काम करत आहे. देवाचा आत्मा काम करत आहे की या भागामध्ये शुभवर्तमान गाजत आहे. याचा परमेश्वर येत नाही, त्याचा आत्मा या भागामध्ये काम करत आहे. आमेन, हालेलुया. आणि तो आहे पवित्र आत्मा. आमेन, हालेलुया. सांगते की माझा आत्मा जगावरती मी ओतल, माझ्या आत्म्याचा मी वर्षाव करल. हालेलुया. प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय म्हणजे काय की मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. आमेन, हालेलुया. वाचा जरा पहिला अध्याय, प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय. आमेन, हालेलुया. की मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. आमेन, हालेलुया. प्रभूची स्तुती असू दे. हालेलुया. नाही 2. आमेन, हालेलुया. जय येशू. 17 आहे, 2:17 आहे. देव म्हणतो शेवटच्या दिवसामध्ये असं की मी आपला आत्मा सर्व मानव जातीवर ओतल. मी माझा आत्मा मनुष्यावर ओतल. आमेन, हालेलुया. अरे पाणी ओततो ना, पाणी तसं देव आता आत्मा ओतत आहे. आमेन, हालेलुया. दादा जय येशू. दादा जय येशू. अतिशय गंभीर रीतीने वचन ऐकत आहे. दादा जय येशू. कुणी त्यांच्या शेजारी असलं तर उठवा त्यांना. हालेलुया. ते म्हणतो ना कधी झोपला असेल त्याला जागा कर. हालेलुया. करायचं जागा. कदाचित माझ्यासारखा प्रकाश त्यांना भेट दिसेल आणि त्यांना परत झोप येणार नाही. आमेन, हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो की देव म्हणाला की मी माझा आत्मा मनुष्य जातीवर ओतल. मनुष्य. आमेन, हालेलुया.
आम्ही हालेलुया की आत्म्याची मध्यस्थी आहे. आणि आत्म्याची मध्यस्थी यासाठी आपल्याला पाहिजे की आत्मा आपला मनोभाव ओळखून आपल्याला स्वर्गामध्ये जे काही घटना घडतात, स्वर्गीय जीवनामध्ये जे काही घडतं, आपल्याला जगतिक जीवनामध्ये जे काही घडत आहे ते स्वर्गीय जीवनामध्ये त्या ठिकाणी आपला आत्मा देवाकडून सादर करतो. म्हणून तुमची प्रार्थना त्यावेळेला स्ट्रॉंग करायची. तुम्हाला प्रार्थनेत उत्तर पाहिजे. किती लोकांना प्रार्थनेत उत्तर पाहिजे? हालेलुया. तुम्ही लगातार जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत प्रार्थना करत राहा. हालेलुया. तुम्ही लगातार प्रार्थना जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही प्रार्थना कंटिन्यू करत राहा. आता हात का वर केला माहिती का? कारण इथं बोलायचं नव्हतं म्हणून हात वरती. नाही बोलायचं असतं होय म्हणायचं असतं ना तरी मला काहीतरी बोलत असतो मी पाठपाठ. आत्मा हा आत्मा नाही तर तो एक व्यक्तिशः तो तुम्ही स्वीकारा. हालेलुया. जय हालेलुया. या लवकरच नवीन सिस्टम देईल माहिती. आमेन. बोला देईल का? किती लोकांना माहिती देईल का? हालेलुया. हात कव्हर करताय. होय म्हणा की. हा हात वर करा. होय म्हणा. ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला तोंडानं बोला. होय बोला. बोल. तरी पण काही लोक बोलत नाही पाहिजे की शबास माझ्या विश्वास होता असा विश्वास माझा उत्तम असू दे. आमेन. हालेलुया. काय व्हायचं ते होऊ दे. एकच माणूस उठ बसू दे पण त्याला असं तयार करल मी. देवाने मला एवढं ज्ञान असं तयार करल. हालेलुया. मी 1 करोड लोकांना घेऊन येईल माझ्या. हालेलुया. कुठून कसं पळायचं, कुठं उभं राहायचं, कुठं थांबायचं, कुठं झोपायचं, कुठल्या झाडावर बसायचं, कुठल्या गाडीत बसायचं, गाडी कुठं बंद पाडायची, सगळं मला कळतं. ह्याच्यात काही कळत नाही का? हालेलुया. जय येशू. त्यावेळेला लोक येणार म्हणणार किती आजार आहे. माझ्याकडे गुड न्यूज आहे. तू तेवढं भर माझ्याकडे. मी तुला सांगतो पुढे काय करायचं ते. अर्ध मला अर्ध तुला. जय येशू. हालेलुया. कारण तो व्यक्ती हसतो कधी? तो व्यक्ती हसतो की तो त्याच्यापेक्षा जास्त त्रासात गेलेला आहे म्हणून तो हसतो. त्याला वाटतं त्याचा त्रास म्हणजे किरकोळ आहे. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही ज्या वेळेला त्रासात जाता त्यावेळेला तुम्ही देवाच्या जवळ असलं पाहिजे. पण त्यावेळेला आपण म्हणतो ह्याला फोन लावायचा. आता काय करू? आता काय करायचं? पास्टरने फोन उचलला नाही. आता काय करायचं? मग सगळ्याला लावायचं. पास्टरने फोन उचलला मग कुणाला लावायचं? तू त्याला लावायचं. तुम्ही घासता. हालेलुया. अरे असं का? अरे विश्वास नाही का तुझा की देव माझी पण प्रार्थना ऐकतो? आमेन. हालेलुया. विश्वास नाही का माझी पण प्रार्थना ऐकतो? हालेलुया. आता हे वचन सगळ्यात जास्त कोणाला आवडलं असेल तर नितीनला आवडलं असेल. हालेलुया. ताईचा फोन ताईचा फोन आलाय. अरे प्रार्थना कर ना. फोन आलाय. फोन आलाय. अरे प्रार्थना कर ना. आमेन. हालेलुया. तुला ते काय पैसे मागतात का? तसं असतं तर मला सांग. मी बोलतो त्यांच्या संग. भांडायचं कसं मला सांग ना. मी भांडतो ना. हालेलुया. जय येशू. आमच्यामध्ये एक मोठी स्टोरी आहे. आमेन. हालेलुया. जय हालेलुया. एक मोठी स्टोरी आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेला मला गाडी ढकलायची होत नाही त्यावेळेला मी त्याला ढकलायला होता आणि त्याला ढकलायची होत त्यावेळेला मी ढकलत असतो. पण गाडी अजिबात थांबवत नाही. गाडी ढकलायची. आमेन. हालेलुया. कुठवर ढकलायची? जोपर्यंत पंपावर जात नाही तोपर्यंत ढकलायची. हालेलुया. असं पेट्रोल भेटलं पाहिजे की त्यात गाडीत एवढं भरून सांडलं पाहिजे. हालेलुया. जय येशू. पण गाडी तोपर्यंत मी दमलो की तू दमलास की मी ढकलतो. पण गाडी ढकलायची. काय कॉमन काय आहे? गाडी का हळून बोलला? कॉमन काय आहे? गाडी ढकलायची. आमेन. हालेलुया. जोपर्यंत स्वतः पळत तो पण ढकलायची. आमेन. हाले. काही लोक काय करतात माहिती का? नाही मी फोक्स काढून देतो. नाही तू वाल सीट निकी काढू. ते म्हणणार नाही मी हँडल नेतो.
ती म्हणाल मी टाकेन तू का त्या साठवले काय म्हणणार मी इंजान येतो आणि त्याच्यावर दुसरं काहीतरी मी वडायची गाडी तयार करतो काय म्हणणार मी विचाराची माणसं कधी कंपनी नाही टाकू शकत आमेन हालेलुया अशा विचाराची लोक कंपनी नाही टाकू शकत विचार कोण कंपनी टाकू शकतो माहितीये का एकानं रिक्षाचं चाक आणलं दुसरं एसटीचं चाक आणलं तिसरं सायकलचं चाक आणलं आणि तिन्ही चाक एकत्रित जोडलं आणि त्याच्यावर कसलं बसवलं हिरो होंडाचं इंजिन आणि त्याच्यावर काय बसवलं घरातला पंखा आणि चालू केलं हवेत उडायला लागला त्याला हेलिकॉप्टरच्या कंपनीचा मालक देव करतो आमेन हालेलुया पण चाक घेऊन जाणारा ना देव कंपनीचा मालक नाही करत आमेन हालेलुया ही ध्यानात ठेवा फक्त जय येशू हालेलुया कळलंच नाही कोणाला ज्याला कळलं त्याने हात वरती करू नका हालेलुया त्यावेळेला ती मालक होतात हालेलुया असं कुठली कंपनी बघितली का तुम्ही की आता ती कंपनी चालू केली आणि ती चाकत जमल ही बसतच नाही आणि त्यानं भंगारला विकायला चालू केली नाही ना एखादी स्क्रॅपला जाणारी गाडी आहे तिचं आता काय करायचं 15 वर्ष दिली आता स्क्रॅप काय त्याचा विमा उतरून घ्यायचा किती वर्ष 15 अजून पुढे 15 वर्ष वाढवायची तिची लाईफ आणि मग हे गाडीचं जरा हे सगळं चांगलं दिसतंय काय करतं इंजिन दुसरं घालायचं इंजिन खराब आहे हालेलुया गाडी विकत नाही ना तुम्हाला जर एवढं सगळं कळतं मग देवाच्या राज्यामध्ये तुम्ही का स्ट्रॉंगपणे उभं राहता हालेलुया चर्चच्या बाजूला तुम्ही का उभं राहताय का कारण सैतान आपला वापर करतो हालेलुया देव वापर करत देव त्या लोकांचा वापर करतो की जे लोक स्ट्रॉंगपणे चर्चच्या बाजूने उभे असतात आमेन हालेलुया काय पण होऊ दे पण मी चर्चच्या बाजूने उभा आहे हालेलुया त्यावेळेला मंडळी स्थापन त्यावेळेला चर्च उभं राहतं हालेलुया हे प्रभूला धन्यवाद देतो कारण स्वर्गातलं प्रतिफळ जे आहे स्वर्गीय प्रतिफळ जे आहे की त्या आत्मिक रीतीने आपल्याला कधी भेटतंय की ज्यावेळेला आपण एकदम स्ट्रॉंगपणे उभा राहतो आमेन हालेलुया 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 मला काहीतरी रडू नको बाळा हालेलुया प्रभूला मी धन्यवाद देतो तुम्ही आज रडून रडलं तर मला काय फरक पडत नाही हालेलुया आम्ही पॉल दिनाकरांच्या मीटिंगला गेलेलो मी सांगितलं होतं किस्सा की मला जाताना आम्ही पैसे देऊन बसलेलो होतो पण येताना काय झालं की निधी झोपलेली होती हा देश इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे इकडे बघा माझ्याकडे बघा त्याला खेळवणार आहे का घेऊन जाऊ बाय चल घेऊन बाय मग ऐकायला आलाय ना ऐका जय हालेलुया ऐका ते असंच खेळणार इकडे तिकडे बघणार आणि अजून तुम्ही बघितलं म्हणून अजून दुसरं तुमच्या बसलं बघणार अजून तिसरं बघणार मग ते म्हणणार काय झालं बाळ रडत होत है ना जय हालेलुया तर त्या मीटिंगला आम्ही गेलेलो होतो मग येताना म्हणून झोपायला काय ते एकदम काही सुशिक्षित लोक माझ्यापाशी बसले होते आणि त्यावेळेला इथं ज्यावेळेला आम्ही येत होतो त्यावेळेला मुलांनी खाल्लेलं होतं भरपूर खाल्लेलं होतं आणि मुलांचा घाम सुटलेला होता आणि घामाच्या दुर्गंधीने काही लोक माझ्यापासून उठून गेले प्रभूला धन्यवाद म्हणे की मला बसायला ऐसपैस जागा झाली हालेलुया कारण माझा असा धरून धरून हात अवघडलेला होता मी प्रभू तुला धन्यवाद देतो आमेन जय येशू तुम्ही एवढं पण सुशिक्षित बनू नका की दुसऱ्याची वेळेस तुम्हाला वाटेल आमेन हालेलुया कारण देव ज्या वेळेला स्वीकारतो त्यावेळेला असं नाही स्वीकारत ते म्हणत नाही की तुला पहिला धुवून ये आंघोळ करून ये नदीवर जा आंघोळ करून ये तुला वाळूची घागर करून दे तू हालेलुया आणि टाक पाणी भर आणि इकडे तिकडे बघायचं नाही आणि बघितला तर गंजावून खाली टाकल मी तुला नाही अजिबात नाही कसं पण ये वचन आहे देव तुला आरोग्य देणार आहे आमेन हालेलुया येशू तुला आरोग्य देणार आहे म्हणून मी मगाशी सांगितलं की जो एक व्यक्ती जो आहे त्या व्यक्ती आहे की त्याने 6 महिने 7 महिने आंघोळ नाही केली त्याच्या अंगाची दुर्गंधी येत आहे आणि तो ज्या वेळेला एखादी वस्तू खायला दिली एखाद्याला त्यावेळेला तो व्यक्ती त्याच्याकडून ती वस्तू नाही घेणार ती खाण्याची वस्तू आहे तू नाही घेणार आणि ज्या वेळेला तो एखादा नाणं त्याच्या खिशातलं काढलं नाही म्हटलं की हे घे
त्याला तो लगेच कशाचा विचार न करता ते नाणं घेईल. आमेन, हालेलुया. नाणं काय आहे? आत्मा आहे. आमेन, हालेलुया. आणि देव आत्म्याचं तारण करायला आलेला आहे, देहाचं नाही. आमेन, हालेलुया. म्हणून देहाच्या गोष्टीमधून बाहेर निघा आणि आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावा. आमेन, हालेलुया. म्हणून दैहिक रीतीनं आपण स्ट्रॉंग, एक आत्मिक रीतीनं आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे, दैहिक रीतीनं आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण आमेन, हालेलुया, धारा कोण काढणार वस्त्राच्या? राहण्याचं काम कोण करणार? पण जेवढं पाहिजे तेवढं खा. पण दोन्ही पण खात बसलो तर उलट्या होतील ना. आमेन, हालेलुया. एक बाजू मजबूत करू नका, दोन्ही बाजू तुमच्या मजबूत असल्या पाहिजे. आत्मिक रीतीने आपण तुम्ही मजबूत असले पाहिजे, एवढं की दैहिक पेक्षा आत्मिक रीतीने आपण जास्त मजबूत असलं पाहिजे. यासाठी, कारण आत्मिक युद्ध करायचं आपल्याला, दैहिक नाही. आमेन, हालेलुया. आपल्याला कुणासमोर जाऊन दोन हात नाही करायचे, आपल्याला फक्त आणि फक्त प्रार्थना करायची आहे. आमेन, हालेलुया. जोपर्यंत आपण आतून स्ट्रॉंग असत नाही तोपर्यंत आपली प्रार्थना सक्सेस नाही होणार. म्हणून मरिया म्हणते की माझा आत्मा, माझा जीव जो आहे प्रभूला धन्यवाद देतो. आमेन, हालेलुया. सदैव, हालेलुया. वाचा तुम्ही लूका वर्तमान, हालेलुया. लूका वर्तमान, आमेन, हालेलुया. त्याचा दुसरा, आमेन, हालेलुया, पहिला अध्याय आहे 46 मध्ये. जेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि माझा तारणारा देव याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला, कारण त्याने आपल्या दासीच्या नीच स्थितीकडे पाहिले आहे. कारण पहा, आता सर्व पिढ्या मला आशीर्वादित म्हणतील. कोण म्हणाल? माझा आत्मा. आमेन, हालेलुया. किती म्हणाली? माझा जीव आणि माझा आत्मा प्रभूला थोर मानतो. आपली प्रार्थना आत्मिक रीतीने पण स्ट्रॉंग असली पाहिजे. आमेन, हालेलुया. प्रभू मला आरोग्य दे, प्रभू मला शांती दे, प्रभू माझ्या जीवनाचं काम कर. मी आज रोज फिरतो, इकडे जातो, मला कोण भेटत नाही, भेटत तर मला कोण व्यवस्थित बोलत नाही. माझ्या गाडीचा ताबा घे, गाडी सारखी बंद पडते, गाडीचा इंजिनचा ताबा घे, गाडीचा हँडलचा ताबा घे, गाडी कुठं पंक्चर होऊ देऊ नको, रात्री इंदाचा जाताना लाईटचा प्रकाश कमी पडू देऊ नको, जास्त पडू देऊ नको. ओळखीत कोणतर भेटू दे, मला काहीतरी खायला चालू दे, कोण जवळ दुसऱ्यांदा भेटू दे, त्यावेळेला मला बिर्याणी चालू दे, कारण मला भूक लागत असते खूप. भूकवर कंट्रोल ठेवू शकत नाही. मला रात्री झोप जास्त लागू दे, सकाळी लवकर उठायला नको, कोणी मला उठवलं नाही पाहिजे. प्रभू माझा ताबा घे, माझ्या झोपेचा ताबा घे, मला झोप जास्त वेळ भेटली पाहिजे. मी प्रार्थना करत असताना प्रभू मला कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. मला ज्यावेळेला झोप येईल त्यावेळेला 3-3, 4-4 तास मला झोप लागू दे. माझ्यासमोर बायबल असेल त्यावेळेला मला कोणी उठवणार नाही. लोक मला म्हणले पाहिजे की घरातलं पण मला म्हणलं पाहिजे की नाही हा दृष्टांत बघत असेल, याला उठवायला नको, आणि मी त्या झोपेचा परिपूर्ण आनंद घेईन. आणि प्रभू मी ज्यावेळेला उठत त्यावेळेला एकदम स्ट्रॉंग दिसलं पाहिजे. अरे दिसणारच ना, दिसणार ना. तू 4 तास झोपून उठण्यात तर तुझा चेहरा एकदम टवटवीत दिसत नाही तर का तुरकटलेला दिसत, उन्हात फिरणार आहे तू. आमेन, हालेलुया. हालेलुया. अरे अशी प्रार्थना करू नका रे बाबा. आमेन, हालेलुया. सगळं मलाच आणि देवाची इच्छा कुठं आहे? हालेलुया. देवाची इच्छा कुठं आहे? नाही नाही मास्टर तुम्ही जाओ तिकडे. मला का तो कारण तुला काय, तुला काय झालं? अभ्यास वाटतो तिकडे. हालेलुया. जय. मरण आणि जीवन ज्याच्या हातात आहे त्याला शरण द्या. तो म्हणाला की त्याला एक ज्याला अधिकार आहे तुमच्या देहाला आणि आत्म्याला घेण्यात, म्हणजे कुठं अधोलोकात टाकण्याचा अधिकार आहे, त्याचं भय तुमच्यामध्ये असावं. आमेन, हालेलुया. त्याचं भय तुमच्यामध्ये असतं की आपण त्या आत्म्यानं पण देवाला धन्यवाद दिला पाहिजे, आत्मिक रीतीने पण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. हालेलुया. म्हणून पौलुस म्हणतात की ज्यावेळेला तुम्ही अन्य भाषा बोलता त्यावेळेला तो त्याचा आत्मा देवासोबत बोलत असतो. मी सांगत असतो अन्य भाषा बोला, काहीतरी मला मुलगाची लाज वाटते का? पाठा बसलो ना मी. हालेलुया. मी पाठा बसलेला आहे, मला लाज वाटते. अरे बाबा एवढं पण लाजू नका ना. आमेन, हालेलुया. आपल्याला त्या परमेश्वराची लेकरं म्हणून घ्यायचा अधिकार त्याने दिलेला आहे. हालेलुया. आपण त्याची स्तुती केली पाहिजे, आपण त्याचे आभार मानले पाहिजे. कारण वामन टिळक म्हणतात मी कसाही कुठेही असू ख्रिस्त माझ्या मधून तो दिसू. हालेलुया. कधी दिसल? ज्यावेळेला तुम्ही बोलाल त्यावेळेला ख्रिस्त दिसल ना. हालेलुया. शांत राहणारे मौनी बाबा पण असतात ना जगामध्ये. शांत एकदम. कोण काय म्हणलं? कोण काय म्हणलं? मी एका महाराजाविषयी ऐकलं आणि ते खूप सुंदर आणि छान एक गोष्ट आहे. ते अजून पण आहे ते, आणि मला त्यांच्याकडे घेऊन जाणार. ते आपल्या चर्च मध्ये मेंबर आहेत. ते मला म्हणले की
महाराज तुम्हाला त्यांना भेटायला जायचंय. मी म्हणलं ठीक आहे. म्हणलं का नाही झाला की आपला येशू त्यांना सांगायचं. मी म्हणलं अहो, ते ऐकते रे का ते म्हणलं ऐकते ते. म्हणजे का ऐकते तरी अडचणच आहे तशी. मी म्हणलं काय काय अडचण आहे हाय तुम्हाला सांगतो मी. म्हणजे काय अडचण आहे तर ती सांगतो तुम्हाला. अहो नाही जमीन ही सगळं त्यांना दिलेलं आहे सगळं काय केलेलं आहे. मग तिची अडचण काय आहे ते त्यांनी सांगायला लागले. म्हणतात सगळी लोक भारतात सगळ्या माणसं त्याला भेटत येतात. म्हणलं माणूस लय भारी असं. ते म्हणलं की आज कितीतरी वर्ष झालं जवळ 10-15 वर्ष झाले तो घरातनं बाहेर निघाला नाही. म्हणलं मोठं दर्शन कारण सगळेजण लोक वाट बघतात की ज्या वेळेला ते घरातनं बाहेर येतील ना त्यावेळेला आम्ही त्याचं पाय पाणी देणार आम्ही त्यांची वरात करणार आम्ही त्याचं हे करणार त्यावेळेला हे होणार असं त्यावेळेला नुसतं काल आत्ता सध्या पण ते कालवत नाही. मी म्हणलं खरंच असं होणार आहे का. अहो नाही हिनं पैसे नाही त्यांना तो चालले हालेलुया. आणि हसणार कोण तर मी आणि तेच. हालेलुया. मी म्हणलं तुम्हाला कसं माहिती त्याच्या सुरक्षेला मीच असतो. मी म्हणलं प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. जय येशू. कारण एवढं पैसे उचलले की बाहेर निघलं तर माणसं मागणार पैसे त्यापेक्षा आतमध्ये बसायचं का. महाराज 15 वर्ष झालं घरात बाहेर निघत ती साधना चालू आहे ते. हालेलुया. फोन करून पाहिजे ती मागून आणून खातात गच. हालेलुया. जय येशू. आणि अजून कोणी जर देणार असतं तर लगेच देणार देतात द्या. हालेलुया. जय येशू. असं पण शांत राहणं एक आहे ना. असं पण शांत राहू शकतात. हालेलुया. आपण त्यातलं बनायचं आहे का नाही. हालेलुया. येशू या जगामध्ये शांत नाही राहिले. त्यांनी परमेश्वराकडून त्याचा आत्मा एक रूप होता आणि परमेश्वराकडून त्याचा आत्मा मागायचा आणि परमेश्वराचा आत्मा त्यांना सांगायचा आणि ते जे काय सांगायचा परमेश्वराचा आत्मा ते हे जगामध्ये प्रस्थापित करायचे. आमेन. हालेलुया. आणि ते म्हणजे नवा करार आहे. आमेन. हालेलुया. तोच नवा करार आहे आणि त्या नवा करारावर आधारित आपलं जीवन आहे. आमेन. हालेलुया. त्याच नव्या करारावर आधारित आपलं जीवन आहे आणि आपण आपलं जीवन त्या करारातून का बाहेर काढतो. हालेलुया. एक विश्वास पाहिजे खंबीर. आमेन. हालेलुया. की माझ्या आत्म्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तर तो ख्रिस्त जो आहे माझ्या आत्म्याचा नाश होऊ देणार नाही तर माझी प्रार्थना जरूर तो ऐकून माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. आमेन. हालेलुया. हा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. पण कसं आहे ना. आमेन. हालेलुया. होईल का नाही. सकाळी साथ दिली कोणतरी की जा कुणी साथ दिली की जर तू खराच असला तर ते होईल. मग काय त्यावेळेला मरणार आहे का आपण. हालेलुया. काय पण करून प्रार्थना करायची प्रभू मला आरोग्य दिलंच पाहिजे नाहीतर मी मरणार आहे. त्यावेळेला तर म्हणलं की जर तू असलास तर मला सैतान म्हणून येशू जरा तू बाजूला होऊन मला जरा हे बघायचं. हालेलुया. असं म्हणाल ना. पण त्यावेळेला ठामपणे जर तो व्यक्ती म्हणाला काही पण असू दे मला आरोग्य भेटलाच पाहिजे आणि भेटल्याशिवाय मी उठणारच नाही. जसं ती रक्तस्रावी स्त्री त्या गर्दीत गेली आणि तिच्या जाग्याला शिवला तिने गर्दीला बघितली नाही त्याच्या जाग्याला जरी शिवला तरी मला आज आरोग्य भेटणार आहे. आमेन. हा विश्वास आपल्या आतून तयार झाला पाहिजे. आमेन. हालेलुया. जर त्याचा विश्वास नाही ठेवायचा अशा वेळेला जर त्याचा विश्वास नाही ठेवायचा. हालेलुया. जर त्याचा विश्वास जर आपण त्या वेळेला ठेवला तर आपल्या सोबत गडबड झालीच म्हणायची. हालेलुया. म्हणून मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो जा हे होणार आहे जा होणार आहे. आमेन. हालेलुया. होईल. पण ते परत सांगतात मग मला खूप राग येतो का विश्वास का ठेवत नाही. येशू म्हणाला विश्वास ठेवण्याला सर्व काही शक्य आहे. तो म्हणाला की प्रभू माझा विश्वास वाढण्यासाठी तू मला प्रार्थना कर. कदाचित माझा विश्वास कमी झाला तर माझा मुलगा ठीक होणार नाही. मार्क 9 23. आमेन. हालेलुया. माझा विश्वास जर कमी झाला तर माझा मुलगा ठीक होणार नाही आणि तुम्हाला की माझ्यासाठी प्रार्थना कर. येशू म्हणाले जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. आमेन. तुझा मुलगा पण चांगला झाला. का हे असं का घडतं. हालेलुया. कारण ते लोक जरी देहानं जरी बलवान असले तरी आत्म्यामध्ये एकदम ठेस असतात. ठेस. हालेलुया. मला काही लोकांनी विचारलं एका गावात मला विरोध झालेला होता. त्या गावातून सगळे पैलवान लोक माझ्यापाशी 9 ते 10 जण लोक अशी उभे राहिले होते. ते मला म्हणाले तुम्ही खरं महाराज असला ना खरंच जर महाराज असला तुम्ही
तर हे आम्ही माणसं उभं करतो, ती पण माणसं पडली पाहिजे. ही आलेली बाकीचे लोक नाही, आम्ही जी उभी करतो ती पण लोक पडली पाहिजे. ते म्हणलं देवदेवाचं काम करत आलेलं. मला दुसरा काय ऑप्शन नव्हता. त्यांनी त्याची माणसं उभी केली, सगळं पैलवान चार सगळ्या चार होते ना, सगळी उभी केली. ते म्हणलं धरायला तुमचीच माणसं उभी करा, नाहीतर आमच्याला कोणत्या धरायला. ते म्हणा की तुम्ही काहीतरी केलं, तुम्हीच उभं करा. मी 4 माणसाला प्रार्थना केली, मागे लाईन होती, एकाला प्रार्थना केली, बाकी सगळे खाली पडले. हालेलुया. सगळे खाली पडले. त्यावेळेला ते पडणारे होते काय घाबरले. पहिला मला घाबरला, म्हणला काहीतरी हाय, हालेलुया, काहीतरी हाय ह्याच्यात. आणि मग तिने मला सोडून दिलं. बाकी सगळे म्हणले पडले का, म्हणजे पडले. मला म्हणले की तुम्ही जा. आणि मी आल्याच्या नंतर ही मला हुडकायला लागली, मला परत हुडकायला लागले. कोण पाणीत लपून बसलाय, कोण पाण्यात, त्या तालीत लपून पावता झोपलाय रात्रीच्या 2-2:30 वाजता तालीत. आणि मी ह्याच्या गावातनं देवाची आराधना करत असतो. हालेलुया. आणि मला माळात हुडकले. याला म्हणायचा विश्वास. आमेन. हालेलुया. याला म्हणायचं आत्मिक जीवन. आमेन. हालेलुया. अरे भीती कुणाला नाही. आमेन. हालेलुया. त्यांना या लोकांना एक भ्रम झालेला होता की ह्यो जर मोठा झाला, हालेलुया, ही जर लोक अशी वाढत गेली तर आपल्या जत्रा बंद पडते. पडल्या का नाही जत्रा बंद? कधी पडल्या? अरे लॉकडाऊन मध्ये जत्रा बंद पडल्या होत्या ना, आहे का नाही? लॉकडाऊन मध्ये जिलेबी खायला कोण जात होतं जत्रेत? हा, किती लोक लॉकडाऊन मध्ये जिलेबी खायला जात जत्रेत? पाण्यात बसायला, आकाशी पाण्यात कोण केलं तर बसायला लॉकडाऊन मध्ये. पडल्या ना बंद. मी म्हणत एक दिवस बाजारात तुमच्या जत्रात बंद पाडणार. आणि देवानं पाडले. अरे असा विश्वास बोला ना आत्म्यातून. हालेलुया. जर तू असलास तर बंद पडू, आणि नसलास तर चालू. नाही, देवा माझी इच्छा, ही मला खूप त्रास, ही बंद पाड येतस. पाडणार देवा. हालेलुया. पाडणार ना. जय श्री. तुम्ही म्हणा ही जस्ट बंद पाड देवा. देव म्हणाल लयच भारी प्रार्थना केली, थांब तुझ्याकडे बघतो, तुला जरा सळला करायला लागेल. जरा हालेलुया. जरा तुला सळला करायला लागेल. आमेन. हालेलुया. तुझा पाय जरा सरळ पडतो का रे? जरा जास्त सरळ पडतोय. जरा बघू, जरा तुझा परड घेऊ दे, कुठला ग्राउंड वर घेर देव, मैदानात. आमेन. हालेलुया. आणि म्हणून ब्रेक, विश्राम म्हणायचा. पाय जर असा पडतो की त्या खोट्यावर ठाण दिसे काठी मारत. हा, तुला कळत नाही. आता काय म्हणणार? बंद पाड म्हणला ना. पण मी ते बंद पाडतो नाही, पण तुला आधी सरळ करते ना मला, त्याशिवाय ती बंद पडणार नाही ना. हालेलुया. अशी नाही ना प्रार्थना. देव अशा प्रार्थना मान्य नाही करत. हालेलुया. हे स्वर्गीय ठिकाण आहे. आमेन. हालेलुया. हे स्वर्गीय ठिकाण आहे. जय त्याच्याकडे मंडळी मी सगळी फोडणार आणि सगळी लोक माझ्याकडे घेऊन येणार. आणि बघा मी म्हणतोय तसंच होणार. काही लोक म्हणले आता मी पास्टर आहे की, मी आहे की, तुम्ही जाऊ नका, तिकडे जाऊ नका, आता माझ्याकडे. हालेलुया. देव अशा चुकीच्या प्रार्थनाला कधीही प्राधान्य देत नाही. आमेन. हालेलुया. देव उंच करतो कुणाला? ज्या सांगावर जखमा आहेत त्या लोकांना तो उंच करतो. आमेन. पुन्हा पाहिजेत आपल्या अंगावर. आपण देहिक नाही, आत्मिक रीतीने युद्ध जिंकलं पाहिजे. आत्म्याच्या रटीनं युद्ध जिंकलं पाहिजे. आणि त्या युद्ध जिंकताना आपल्यामध्ये देवाचा आत्मा असतो आणि परमेश्वरचा दूत पण आपल्यासोबत, पवित्र आत्मा आपल्या सोबत असतो आणि देव स्वतः असतो. आमेन. हालेलुया. तो आपल्याकडे एकटं सोडत नाही, कारण युद्ध आहे हे आत्मिक रीतीने युद्ध जिंकायचं. कारण सैतानासोबत येत आहे, कुठल्या मनुष्यासोबत येत आहे की तुम्ही जर त्याच्यामध्ये पाडायला हात घालता तर तुम्ही देवाच्या अग्नीमध्ये हात घालता आणि तो भाग्याशिवाय सोडणार नाही. आमेन. हालेलुया. म्हणून प्रत्येक गोष्टीचा तारतम्य आहे. आमेन. हालेलुया. आज जरी माझी प्रार्थना देवाने ऐकली राहू दे, पण मी प्रार्थना करत राहणार. कारण मी प्रार्थना करतो त्यावेळेला. आमेन. हालेलुया. की तुमचा वाद ज्या वेळेला एखाद्या वकल्याकडे नेता, त्यावेळेला तुम्ही तो वाद अर्ध्यात सोडून देता. अशी कोणी लोक आहेत का? आहे का? नाही. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपण वकिलाचा पिछा सोडत नाही. तो म्हणाला की मला एवढे पैसे द्या, 1000 द्या, 1000, 2000, 2000, 500, 500, 2000, 2000. आता निकाल कधी लागल? त्या तारखेला लागल. आणि त्या तारखेला नाही लागला, त्या तारखेला निकाल लागल असं म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्या वकिलात जायला बंद करता का?
किती लोक आहेत की आम्ही नाही नाही आमचा विश्वास आहे, त्याने सांगितलंय निकाल देणार म्हणजे देणार. आता कशाला सांगायचं निकाल आपल्या बाजूला करा, असे किती लोक आहेत. हात वरती करा, विश्वासाने हात वरती करा. नाही, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्याच्यापाशी चालणार. काय झालं हो साहेब? नाही, जे साहेबांनी दुसरी तारीख दिलेली आहे, हालेलुया, लगेच परत येणार. पण किती तारीख दिलेली आहे ते सांगणार 4 दिवसांना सांगतो. मग 4 दिवसांना सांगणार की तुम्हाला 10 तारीख, मग 10 तारखेची वाट बघत बसणार. 10 तारखेपर्यंत कुणाकडे लक्ष असणार? वकील आणि निकाल. हालेलुया. कुणाकडे असणार? वकील आणि निकाल, वकील आणि निकाल, वकील आणि कधी? जोपर्यंत निकाल तुमच्या बाजूने लागत नाही तोपर्यंत तुमचा लक्ष जे आहे, तुमचं ध्यान जे आहे, वकील आणि निकाल. आमेन, हालेलुया. तशी प्रार्थना करत राहा, 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 की जोपर्यंत मला ओमनी नाही प्रभू, ओमनीच्या कंपनीचा मालकच मला करा. हालेलुया. नाहीतर जुनी ओमनी घेऊन मला जिलेबी घेऊ नका. मला नवीन गाडी घ्या, कंपनी टाका, एखादे जय येशू चर्च बांधा, त्याच्या फायद्यात असे काहीतरी साक्ष घेऊन जय येशू. एका मुलाला विचारलं, मग तू गायचा गोटा टाकणार आहेस, मग कंपनीत काम कसं करणार? त्याला सरळ सांगितलं, गळी ठेवणार कामाला. हालेलुया. आणि शहाणी माणसं त्याला विचारतात, अरे मग तू गायचा गोटा टाकणार, मग कसं काय हे, कसं काय, मग तू कसं करणार आहे? ते मी नाही करणार, माणसं लावणार मी काम. हालेलुया. आपली बुद्धीला दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आमेन, हालेलुया. समोरच्याने ज्या वेळेला विचार करते ना त्यावेळेला 10 वेळेला विचार केला पाहिजे की याला काही कळत तर नाही, हा करतो तर कसा काय. हालेलुया. तोच ख्रिस्ताचा विजय आहे. आमेन. तो ख्रिस्ताचा विजय आहे. आमेन, हालेलुया. म्हणून आपण आतून स्ट्रॉंग पाहिजे. म्हणून रोमकरासपत्र 8व्या अध्यायामध्ये सांगते की जी प्रार्थना जी आहे तुमची, ही जी तुम्ही प्रार्थना करता, या प्रार्थनेचा मनोभाव जो काय आहे 23 मध्ये, की जे आपल्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हा आत्म्याला माहित असतो, पवित्र आत्म्याला माहित आहे. आणि तो आत्मा काय करतो? आपली प्रार्थना परमेश्वराला घेऊन जातो. आमेन. चला, आज संदीपची प्रार्थना आलेली आहे. काय प्रार्थना आलेली आहे? की त्याला चर्च बांधून पाहिजे. तो सतत प्रार्थना करत आहे. आमेन, हालेलुया. लिहिलेलं आहे तिथं. मग त्या ठिकाणी ते प्रकटीकरण भेटतं. मग तो आपली वेळी व्यक्ती प्रार्थना, की तुम्ही कशी बशी प्रार्थना करता तुम्ही, आणि ती प्रार्थना केली की तो त्या ठिकाणी व्यवस्थित मांडतो, तो वकिलाचं काम करतो. आमेन, हालेलुया. म्हणून आपण आपल्या दूताला बोललं पाहिजे, हे परमेश्वरा, माझ्या वतीने लढणारा जो दूत आहे त्याला मी आता देत आहे आज, की माझी प्रार्थना त्या ठिकाणी पोहोचवायचं काम त्याला करू द्या. आमेन, हालेलुया. आमेन, हालेलुया. प्रार्थना करा. आपल्या आत्म्याचा मनोभाव तिथपर्यंत पोहोचलाच पाहिजे. एकदा नाही, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, कितीपर्यंत? जोपर्यंत मला उत्तर भेटत आहे तोपर्यंत मी प्रार्थना कंटिन्यू केली पाहिजे. आमेन, हालेलुया. कधी कधी प्रार्थना ज्या वेळेला आपण सोडून देतो की नाही मी प्रार्थना केली की सोडून, नाही, विश्वास ठेव. देवानं सांगितलेलं आहे, ज्याच्या वेळेला विष्णू सांगितले की विश्वास ठेव, ते काम होणार आहे. पण त्याला पाणी पण घातलं पाहिजे. प्रभू, आमेन, हालेलुया. काही लोक म्हणतात की नाही तुम्हाला आठवण करून दिली कारण तुम्ही मला असं बोललेलं होतं. हालेलुया. आपण देतो नाही आठवण करून, तशी परमेश्वरला आठवण करून द्या, प्रभू माझी प्रार्थना मी केलेली आहे. आमेन, हालेलुया. माझ्या प्रार्थनेत उत्तर. गुडघे टेकले, गुडघे टेकून प्रार्थना करता, प्रभू आमेन, हालेलुया. काही लोक प्रार्थना करता वेळेला आत्म्यामध्ये अशी होते, शरीर खाली असतं आणि ते आत्म्यामध्ये वर उचलल्यासारखं होतं. अशी कोणी आहेत का? हालेलुया. अशी कोणाची प्रार्थना असते का की प्रार्थनेला बसलो पण मी असं, मला असं वाटतं की माझं शरीर असं हवेत वर उचललेलं आहे? असं कोणी आहे का? हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हळूच हात खाली करा जमिनीत. आमेन. मला अभिमान आहे, एक जण तरी आहे. हालेलुया. जोरात ठेवायचा. हालेलुया. आहे कुणीतरी त्याला अनुभव आहे की त्यावेळेला काय होतं. कारण ते जे लोक आहेत त्यावेळेला हे प्रार्थना करतात त्यावेळेला काय होतं की एकदम स्ट्रॉंग, आमेन, देवाच्या एकदम जवळ असतात हे लोक. आमेन, हालेलुया. आणि त्यावेळेला ते ज्यावेळेला कुणी काय सांगितलं, कुणी काय बोललं ते ऐकून पण घेता येते. मला काय सांगू नको, लांब. आहे सामर्थ्य, याला म्हणायचं अभिषेक, याला म्हणायचं पावर, याला म्हणायचं आत्मिक जीवन. हालेलुया. याला म्हणायचं खळ्यातलं जीवन. जे खळ आहे त्या खळ्यात कोण कसा जगतो याचं स्ट्रॉंग उदाहरण काय?
तर ते लोक देवासोबत किती कनेक्ट आहेत हे उदाहरण त्याने सांगितलं. आमेन, हालेलुया. की देव ज्या वेळेला त्या वास येणाऱ्या व्यक्तीकडे बघत नाही, तो बघतो तर त्याच्या हातात असताना नाणं जे आहे ते नाणं चेक करतो. ते नाणं कसं आहे? आमेन. तुझ्या हातात नाणं आहे ते माझ्याकडे दे. आमेन, हालेलुया. मी स्वीकारायला तयार आहे. आमेन. आपल्या हातात आपल्या शरीरात आत्मा आहे, तो आत्मा देवाच्या हातात द्या, तो स्वीकारायला तयार आहे. आमेन, हालेलुया. तो तयार आहे. आमेन, हालेलुया. म्हणून ज्या वेळेला योहान प्रकटीकरण झालं त्यावेळेला योहान प्रकटीकरणामध्ये कुठे गेला? आत्म्यामध्ये. तो स्वर्गामध्ये गेला. आमेन, हालेलुया. प्रकटीकरण पहिला अध्याय. आत्म्यामध्ये, आत्म्यानं मला स्वर्गामध्ये घेऊन गेला. आत्मा घेऊन गेला स्वर्गामध्ये त्याला. हालेलुया. जय येशू. आत्मा जो आहे तो आत्मा त्याला घेऊन गेला. आमेन, हालेलुया. आत्म्यानं मला ज्या वेळेला उचललं त्यावेळेला मी गेलो आणि मी दृष्टांत पाहायला सुरुवात केली. हालेलुया. आमेन, हालेलुया. आत्म्यानं उचललं आणि मी दृष्टांत पाहिले. की दृष्टांत कधी होतात? जागा असताना दृष्टांत होत नाही कधी. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेला बसता त्यावेळेला एक प्रकटीकरण भेटतो, ते एक जिवंत दृष्टांत आहे. आणि ज्या वेळेला झोपी जाता त्यावेळेला मेलेला नाही, तो दैवी दृष्टांत असतो, देवाकडून आलेला. आमेन, हालेलुया. देव दृष्टांत देतो की याला हे ज्या वेळेला गुढीकडून प्रार्थना करता त्यावेळेला आलेले जे गोष्टीच्या ते दृष्टांत पण असतो आणि त्याला प्रकटीकरण पण म्हटलं जातं. हालेलुया. आपण किती मजबूत असलं पाहिजे. आपला मजबूतपणा कुठं आहे? हालेलुया. खेचा किती करायचं नाही कधी देवाच्या राज्यामध्ये. आमेन, हालेलुया. गर्दी करा कशात? स्वर्गीय जीवन जगण्यासाठी. आमेन, हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद. मी त्यासाठी मी देवाला का धन्यवाद देतो? मी कालच मी कुणासोबत तर बोलतो. मी त्यांना सांगितलं की माझ्या समोर असणारा कळप, जागा जी आहे ना माझ्या समोरची, देव कधीही रीती ठेवणार नाही. आमेन, हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. मी जेवढ्या जागेत उभा राहील तेवढी जागा देव माझ्या समोर गच्च भरेल लोकांनी त्याच्या. आमेन, हालेलुया. त्याचा वचन, त्याचा संदेश ऐकायला जो पाठवला. आमेन, हालेलुया. कारण मला देवानं सांगितलं, मला देवानं आज्ञा दिलेली आहे आणि मग मी प्रचार करत आहे. हालेलुया. देव आत्मा जो आहे त्याचा मोजून देत नाही, तो भरभरून देत असतो. हालेलुया. तो ओतून देतो. आपण स्वीकारायचा त्याच्या आत्म्याला. तो आत्मा काय आहे जाणून घ्यायचा आहे. आमेन. त्या आत्म्याचं प्रकटीकरण मागायचं. त्या आत्म्याला बोलायचं की प्रभू तुझा आत्मा मला काय सांगत आहे, मला प्रकटीकरण दे. कारण मी आत्म्यामध्ये प्रार्थना करू शकत नाही, पण तू आत्मा ज्या वेळेला देशील त्यावेळेला माझा आत्मा आणि तुझा आत्मा एक होईल. तुझा आत्मा मला प्रकटीकरण देईल. माझा आत्मा बलवान होईल. मी प्रार्थना करेल अनेक लोकांसाठी, मग मी उपयोगी पडेल. ज्या वेळेला मला बोलता येत नव्हतं त्यावेळेला मी प्रार्थना केली आणि मी बोलायला लागलो. का? प्रभू तुझा आत्मा माझ्यामध्ये बोलायला लागला. तुझ्या आत्म्यानं मला बलवान केलं. जो आत्मा माझ्यामध्ये आज कार्य करताय, मी जे काही आज आराधना करते, जे काही भक्ती करताय, जे काही प्रार्थना करताय, जे काही बायबल वाचत आहे, जरी माझे डोळे बघत आहे पण आत्मा माझा वाचत आहे. मी आज आराधना करताय, मला आत्मा प्रकटीकरण देत आहे. मी प्रार्थना करताय, मला आत्मा प्रकटीकरण देत आहे. आमेन, हालेलुया. प्रभू प्रकटीकरण माझ्यामध्ये होते. आत्मिक माझे डोळे उघड माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा. फिलिपिकरस पत्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू मला फिलिपिकरस पत्रामध्ये लिहिले की जे आत्मिक नेत्र आहे ते नेत्र माझे उघडू दे. प्रभू माझे नेत्र उघड माझ्या देवा आणि मला पाहू दे पुढे माझ्या समोर काय घडत आहे, माझं भविष्य कसं असेल, भविष्यामध्ये माझा वापर कसा करणार आहे. दृष्टांतामध्ये तू मला आत्म्याने उचल, माझ्या संग बोल, माझा कळवळा जो काय आहे, माझा मनोभाव काय हे तुला कळू दे. जोपर्यंत माझा आत्मिक भाव तुला कळत नाही तोपर्यंत मला प्रार्थनेचं उत्तर येणार नाही. माझा आत्मा जोपर्यंत व्याकुळतेने प्रार्थना करते तोपर्यंत मला स्वर्गीय स्थानातून आणलं उत्तर मला समजत नाही. माझ्या दुःखामध्ये मी ज्यावेळेला देहातून नाही, मी आत्म्यातून प्रार्थना केली पाहिजे. माझा आत्मा जो आहे तो कळवळा तुला रडला पाहिजे. माझ्या आत्म्याचं विवरण तुला समजलं पाहिजे. माझा आत्मा काय म्हणत आहे हे तुला जोपर्यंत करणार तोपर्यंत तू मला प्रार्थनेचं उत्तर देणार नाही की मी ज्यावेळेला देहानाशक्त आहे पण मी आत्म्यानं बलवान आहे. कारण तो ज्यावेळेला गेत्सेमनी बागेमध्ये गेला आणि गेत्सेमनी बागेमधून परत आला त्यावेळेला तो त्याच्या शिष्याला बोलला की तुम्ही झोपी गेला. तो म्हणाला की तुम्ही आत्म्यामध्ये, तुमचा देह जरी अशक्त असला तरी आत्मा तुमचा बलवान असला पाहिजे. तुम्ही आत्म्यातून प्रार्थना केली पाहिजे. कारण ही प्रार्थना जी आहे त्या आत्म्यातून पहिल्यांदा केली पाहिजे. देहातून प्रार्थना कमी, आत्म्यातून जास्त. कारण देहाची कामं करतो आणि आत्मा हा दैवी कामं करत असतो. आमेन, हालेलुया. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देव तुम्हाला देत असतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून आज देवानं मला हे चर्च दिलेलं आहे, ही मंडळ दिलेलं आहे. जरी तुम्हाला कोणी पाडायचा प्रयत्न केला तरी तुमची प्रार्थना तुमच्यासाठी उपयोगी येते. कारण तुमचा आत्म्याचा मनोभाव देवाने आपल्याला असतो आणि देवाने त्याची इच्छा
करण्यासाठी, म्हणून तुम्ही सगळ्याच्या समोर जाहीर इथे उभा राहता आणि देवाचा प्रचार करता. आमेन, हालेलुया. देवाचं वचन जे आहे हे हलक्यानं नाही घेत, कारण देहाचा नाश होणार आहे आणि आत्म्याचं तारण होणार आहे. हालेलुया. म्हणून नाश पावत असणाऱ्या लोकांच्याकडे तुम्ही जाऊ नका, तारण पावत असणाऱ्या लोकांच्याकडे जा. हालेलुया. दानिएल ज्यावेळेला प्रार्थनेला बसवला, दानिएल 10 मध्ये लिहिलं आहे की तो म्हणाला की माझा आत्मा कापत होता. आमेन, हालेलुया. दानिएल 10, हालेलुया. दानिएलचं पुस्तक, आमेन, हालेलुया, 10वा अध्याय, आमेन, हालेलुया, हालेलुया. देतो तो म्हणाला की माझ्या अंगाचे कापारे सुटले. आमेन, हालेलुया. आणि मी दानिएल एकट्याने तो दृष्टांत पाहिला, आणि जो मनुष्य माझ्या बरोबर होता तो त्याने तो दृष्टांत पाहिला नाही, पण त्यांना मोठे कापारे सुटले आणि ते आपणास लपवण्याकरता पळाले. म्हणून मी एकटाच राहिलो आणि मी मोठा दृष्टांत पाहिला. मग माझ्यासाठी काही शिल्लक शक्ती, आमेन, हालेलुया, आणि माझे तेज माझ्यापासून पलटले, नासकेपणा झाले, माझ्या हातात काही शक्ती राहिली नाही. आणि मी त्याच्या शब्दाचा ध्वनी ऐकला, तेव्हा तुकडा पडून माझे मुख भूमीकडे वळले असता गाढ झोपेत होतो. हालेलुया. गाढ झोपेत होता. मग तो बघत कशाला होता? कारण त्याचा देह झोपलेला होता आणि आत्मा देवाजवळ होता. आमेन, हालेलुया. तो आत्मिक रीतीने दृष्टांत बघत होता. आमेन, हालेलुया. आपण देवाचं राज्य तर वाढवायचं आहे, आपल्याला देवाच्या राज्यामध्ये एकदम भक्कमपणे उभं राहायचं आहे, तर आपण आतून मजबूत असलं पाहिजे. आमेन, हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तक जे आहे ते अख्खं प्रकटीकरणाचं पुस्तक हे आत्म्यावर आधारित आहे. आमेन, हालेलुया. की त्याचा आत्मा उचलला गेला, तो आत्मिक रीतीने उचलला गेला आणि त्याला पाप नावाच्या बेटावरती कैद असला, त्याला आत्म्यामध्ये उचलला गेला आणि स्वर्गीय जीवनामध्ये. कारण की आज काय घडणार आहे? आज तारीख किती आहे? 18/19/18. 18 हळू सांगा. 18 मला जेव्हा कळतं की किती लोक नीतिसूत्र वाचून आले. आमेन, हालेलुया. 18/8/2024. 18 आज नीतिसूत्र किती वाचलं? 18. हा, जय येशू. कितवं नीतिसूत्र वाचलं? नाही, 19वा ना. हालेलुया. कारण आपण 19व्या शतकात आहोत. जय येशू. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. जे काय आहे ते सर्व गौरव आणि महिमा प्रभू येशूला. आमेन, हालेलुया. येशूला. आमेन, हालेलुया. तो आत्मिक रीतीने ह्या जगामध्ये आला आणि दैहिकरित्या आपल्यापाशी प्रकट झाला. आमेन, हालेलुया. आणि तो ज्या वेळेला जगातून निघून गेला त्यावेळेला आज तो आत्मिक रीतीने आपल्याला चालवत आहे. आमेन, हालेलुया. म्हणून आपला आत्मा आणि त्याचा आत्मा एक झाला पाहिजे आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण ग्रहण केलं पाहिजे. आमेन. उभं रामेन, हो उभं रामेन. हालेलुया. तू जे काय देतोस ते अद्भुत देतोस माझ्या देवा. जे काही तुझं आहे ते आमचं आहे माझ्या देवा, आणि जे आमचं आहे ते पण तुझं आहे माझ्या देवा. जर आम्ही म्हणालो की हे माझं आहे तर आमच्या जवळ ते राहणार नाही, कदाचित आम्ही त्याचा लाभ घेऊ शकणार नाही. आणि जर आम्ही म्हणालो प्रभू हे सगळं तुझं आहे आणि तू आमच्या हातात दिलेला आहे, प्रभू किती चांगला आहे की सारा अधिकार आणि गौरव तुला आहे. अरे अधिकाराचं बोलणं, अधिकाराचं जीवन आहे हे परमेश्वरानं दिलेलं आहे आपल्याला. म्हणून तू ज्या वेळेला सैतान काढायचास त्यावेळेला तू बोलायचा, अधिकारानं बोलायचा. अच्छा देवा, तू जे काय बोलतोस, जे काय करतोस ते संपूर्ण मानव जातीसाठी संजीवन आहे. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. डोळे बंद कर. जलाल का अपने बर्तन बना, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना, फरियाद ये
फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना, मुझको उठा, मुझको उठा, मुझको बना, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, बेजान हूँ, मुझको उतारे, हाथों से अपने बना, मिट्टी बेजान हूँ, मुझको उठा ले, हाथों से अपने बना, बिगड़ ना जाऊं मैं, बिखर ना जाऊं मैं, तेरे हाथों में रहना चाहूं मैं, बिगड़ ना जाऊं मैं, बिखर ना जाऊं मैं, तेरे हाथों में रहना चाहूं मैं, दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में कुचल ना जाऊं मैं, फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, मिट्टी बेजान हूँ, मुझको उठा ले, हाथों में बना, मिट्टी बेजान हूँ, मुझको उठा ले, हाथों से अपने बना. माझ्या येशू हालेलुया. नाही आज दुसरं कोणतरी आहे, अजून कोणतरी आहे, कोणतरी आहे 4 चाकी गाडीसाठी प्रार्थना करते. तुम्ही थांबायचं. आमेन. अजून कोणतरी आहे 4 चाकी गाडीसाठी प्रार्थना करते. आमेन. हालेलुया. हालेलुया. कोण आहे? येशू. तुम्ही आहे का? हालेलुया. जोरात ठेवायचा. प्रभूला धन्यवाद. आमेन. हालेलुया. देव तुम्हाला गाडी देते. या इकडे. आमेन. हालेलुया. येशू. हालेलुया. हालेलुया. पुढे सरका. पुढे हात करा. हालेलुया. कोणीतरी या. कोणी आहे का चर्च मध्ये? आमेन. हालेलुया. प्रभू ता आभागीराच्या. हालेलुया. तुमच्या बंधूला माझ्या देवा तू गाडी दिलीस, मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. लवकरात लवकर तो पैसा दे माझ्या देवा, आणि त्याची गाडी त्यांच्या जवळ येऊ दे माझ्या देवा. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागते प्रार्थना. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. 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 किडनीत खडाय दुखत आहे. किडनीत खडाय दुखत आहे. कोण आहे? किडनीत खडाय दुखत आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. हात ठेवा पुढे. आमेन. हात येते सगळं करायला. मला सांगा किडनीत. मी किडनीत विचारलं, तुमच्या किडनी दुखते का? किती खडा सांगितले? 3 खडे. हात ठेवा. विश्वास आहे तुमचा देव आरोग्य देणार. हा डोळे बंद करा. येशूचा आभागी. येशूचा आभागी. स्पर्श कर. सोड. सोडी. निघेशना. निघून जाऊ दे. सूचना. येशूचा निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. सूचना. हे सूचना निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. हालेलुया. म्हणजे डावा पाय कोणतर आहे आणि त्यात खूप काय येत आहे, खूप दुखत आहे. आमेन. हालेलुया. आणि ते प्रार्थना करताय. पाय दुखत आहे. आमेन. हालेलुया. कळा मारताय पायात. आमेन. हालेलुया. वेदा असा हे होत आहे. कोण आहे? आमेन. हालेलुया. रिपाया साकाराबार राहंदला. येशू ताभागी. हालेलुया. येशू ताभागी. तुझं रक्त स्वीकार. टाच. प्रभू पूर्ण आरोग्य दे माझ्या देवा. आरोग्य दे माझ्या देवा. येशूच्या नावात. येशूच्या नावात मी आरोग्य स्वीकारतो माझ्या देवा. आरोग्य स्वीकारतो माझ्या देवा. आरोग्य स्वीकारतो माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा. प्रभू ताभागी पूर्ण आरोग्य या किडनीतले खडे म्हणजे काय बोलते? येशूच्या नावात. आमेन. जय येशू. हालेलुया. डोळे उघडा. हालेलुया. दावा चेक करून या आणि मला सांगा. आमेन. हालेलुया. जोरात सटळ होत. आमेन. हालेलुया. जय येशू. काय झालेलं? हा पुढे पुढे सरका. पुढे सरका. आमेन. हालेलुया. पुढे 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 लागलं होतं. कळा मारते डावा पाय. खूप दुखते.
डोळे बंद करा. इकडे तर हालेलुया. उभं राहा. हालेलुया. प्रभू तापा की सैतान सोड पाय सोड सोड पाय सोड पाय सोड पाय सोड सोड पाय तापा सोड येशूच्या आरोग्य स्वीकार तुमच्या देवा. हालेलुया माझ्या निक सैतान सोडसे दे येशूच्या जाने को येशूच्या निकून जायला. हालेलुया माझ्या देवा. को तुझ्या देवा. थँक यू जीसस. प्रभू ताप आम्ही जेश टेक पाय असं चालत होतं का? हा एवढं चालाय तुझं नाही चालाय. हालेलुया. जोरात टाळ्या आमेन. हालेलुया. कसं चालत होतं आमेन. हालेलुया. असं चालायला येत नव्हतं. किती दिवस झाला असं? 6-7 वर्ष झाले. असं चालायला येत होतं का? पाय वाकडा आहे ना. आमेन. हालेलुया. त्यांचा पाय वाकडा आहे आणि तुम्हाला असं चालायला येत नव्हतं. हा आता चालायला लागलं. येशूया चाला एकदा. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. पाय वाकडा आहे जखम काठीने चालत होतं. असं चालायला येत नव्हतं. काठीने चालायचं. हालेलुया. असं चालायला येत होतं का? भार टाकायला येत होता पायावर? एवढे नाही चालत. भार टाकला की खाली पडत होता. हालेलुया. हालेलुया. इथं पण तुमची चुकणार आहे शिकणार. आमेन. हालेलुया. देश हालेलुया. आमेन. हालेलुया. सोडे सूचना निघून जाय. सूचना निघून जाय. सूचना प्रभू तापात्राच्या. हालेलुया. आम्ही जय बघाल का आलं का जय हालेलुया. यासाठी काय वाजत जोरात. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती आहे. आमेन. हालेलुया. की मी माझ्यामध्ये येशू आहे आणि माझं आता वाईट होणार नाही. आमेन. हालेलुया. कोण आहे? हालेलुया. येशू जोरात आवाज यासाठी. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. तुमचं वाईट नाही होणार. आमेन. देवाचा आत्मा आणि देव तुमच्या सोबत सदैव आहे. आमेन. हालेलुया. 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 अपने हाथों से मुझको बना, अपने पंखों में मुझको छुपा, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, मिट्टी पे जान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने बना. तुम्ही ज्या वेळेला प्रार्थना करता त्यावेळेला देवाला बोला की प्रभू जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये मला अडकू नको आणि माझ्या सवयी बिघडू देऊ नको. आणि मी जे काय करत आहे मला आज तारण भेटलेलं आहे. मी तुझ्या समोर आहे. तू मला आकाशातून बघत आहेस. हालेलुया. मी जसं तुम्हाला सांगितलं की तो जो तो व्यक्ती आहे तो ज्या वेळेला त्याच्या शरीराचा वास येत असून पण तो एखादं नाणं देतो त्यावेळेला तो ते नाणं स्वीकारतो. देव बाप आपला तसाच स्वीकार करत असतो. परमेश्वरने आपला तसाच स्वीकार केलेला आहे आणि म्हणून आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. तो आपल्या जवळच असतो पण आपल्याला कधी कधी समजत नाही. हालेलुया. दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में कुचल ना जाऊं मैं, दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में कुचल ना जाऊं मैं, अपने साए में मुझको जला, अपने पंखों में मुझको छुपा, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, मिट्टी बेजान हूँ मुझको उठा ले, हाथों
अपने बना. ओ धन्यवाद येशू. प्रभू माझ्या देवा, जगी गोष्टीमध्ये जात असताना, जगामध्ये राहत असताना माझ्या देवा, अनेक गोष्टीचा सामना त्यांना करायचा आहे माझ्या देवा. देहानं नाही पण आत्म्यानं जोपर्यंत आम्ही स्ट्रॉंग असू शकत नाही तोपर्यंत माझ्या देवा आम्ही तुझ्या राज्यामध्ये भक्कमपणे उभा राहू शकत नाही. जर आम्ही भक्कमपणे उभा राहू शकतो तर ते एकच आहे, ते म्हणजे आत्मिक रीतीने आम्ही बलवान असलं पाहिजे. माझ्या प्रिय बाप्पा, तुझ्या पवित्र हातात मी प्रत्येकाचा ताबा देतो माझ्या देवा. जसा एक बाप त्याच्या मुलावर प्रेम करतो त्याप्रमाणे तू आमचा स्वर्गीय पिता आहेस आणि आम्हाला आत्मा देताना तुझा मोजून मापून देत नाही, तर तू आत्मा ओतत आहेस माझ्या देवा. हालेलुया. जर आम्ही या शेवटच्या काळात जीवन जगत आहोत तर तुझा आत्मा तो आमच्यावरती ओतत आहेस माझ्या देवा. हालेलुया. आम्हाला आमचं जीवन माझ्या देवा चांगल्या रीतीने जगण्यासाठी तो आम्हाला ताकद दे, ज्ञान दे, बल दे माझ्या देवा. तुझं बल आणि तुझी ताकद ही आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग असायला पाहिजे. प्रार्थना ही बल आहे, प्रार्थना हीच ताकद आहे माझ्या देवा. प्रत्येकाला गुडघे टेकून प्रार्थना करायला बसायला शिकव. प्रत्येक व्यक्ती आत्मिक रीतीने उन्नत झाला पाहिजे. प्रभू ज्या काही गोष्टी त्यांना त्याच्यापासून माग खेचतात तिथून त्यांना लांब कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू वाईट जे आहे त्यांच्यापासून लांब निघून जाऊ दे. प्रभू त्यांच्या कानावर नेहमी चांगलं पडू दे, वाईट त्यांच्या कानावरती पडू देऊ नको माझ्या देवा. तुझं वचन सांगतं की चांगल्या सवयी त्यावेळेला बिघडतात ज्या वेळेला वाईटाची संगती तुम्हाला भेटते. माझ्या प्रभू, आमच्या चांगल्या सवयी तुला माहित आहे, आम्हाला वाईट संगतीमध्ये पाठवू नको माझ्या देवा. हे प्रभू ताबा घे राजा, येशू ताबा घे. तुझ्या गौरवी हातात मी येत आहे माझ्या देवा. संपूर्ण मंडळी तुझ्या हातात देत आहे माझ्या देवा. तू सर्वांचा सांभाळ कर, सर्वांचा सांभाळ कर माझ्या देवा. सर्वांना तुझ्या पवित्र हातात घे. त्यांच्या मुलांचा ताबा घे माझ्या देवा. प्रभू त्यांच्या शिक्षणाला लागणारा खर्च तू घे माझ्या देवा. त्यांच्या आर्थिक परिस्थिती तुला माहिती आहे, त्यांना लागणाऱ्या गरजा पुरव माझ्या देवा. जिथं कुठं माझ्या देवा त्यांना पैसा हवा असेल त्या ठिकाणी त्यांना पैसा भेटू दे, तिथला मार्ग मोकळा कर माझ्या देवा. तिथली सारी सैतानी ताकद मी ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात बांधतो माझ्या देवा. हालेलुया. प्रभू तुला गौरव देतो, तुला महिमा देतो माझ्या देवा की तू हा कळत चालवत आहेस म्हणून माझ्या देवा. हालेलुया. हरेक गोष्टीची कमी घिटी भरून काढ माझ्या देवा आणि त्याला उन्नत कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ते हात पसरणारे नाही तर उदार देणारे बनव माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे. तुझ्या गौरवासाठी त्यांच्या जीवनामध्ये हे घडू दे माझ्या देवा. हालेलुया. त्यांची प्रार्थना स्वर्गासंग जोडलेली असू दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. आणि स्वर्गातून त्यांच्यासाठी माझ्या देवा रस देऊ दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. स्वर्गीय उत्तर त्यांना भेटू दे माझ्या देवा. असं त्यांना जीवन बनव, त्यांचं जीवन बनव राजा. हालेलुया. प्रभू त्यांचं घरातून बाहेर जाणं गौरवाच्या घरी आशीर्वादाचं कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ते इथून पुढे कधी दमलेले राहणार नाही, कधी थकलेले राहणार नाही माझ्या, कधी पराभवाच्या छायेत नसणार आहे, नेहमी विजयाच्या दिशेने घोडदौड असेल माझ्या देवा. हालेलुया. असं तू त्यांना बनवत आहेस, मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. प्रभू मी सारा गौरव आणि महिमा तुम्हाला देतो ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो प्रार्थना तो ऐका पिता. आमेन. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे, येशू ताबा घे. हालेलुया माझ्या देवा. निघून जाऊ दे सैतानी बंद सगळ्या सोड 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 सोड. परत हा त्रास कधी होऊ देऊ नको माझ्या. हालेलुया माझ्या देवा. परत हा त्रास कधी होऊ देऊ नको माझ्या देवा. येशूच्या नावात सोड. जा निघून. जय येशू. हालेलुया. सोड सगळ्या. निघ निघ निघ. जा निघून. बाबा शाखरा मला साखरा मला. रोज शेतीत चमकतो. तिकडे सर. हालेलुया. तिकडे बघ. तुम्ही चिचून पडला ते सांगा. जय येशू. हालेलुया. साक्षी ऐका. जय येशू. लॉकडाऊन होतो ना. लॉकडाऊन. हा जय जवळ येशू. जरा माहिती. हा सांगा कसं पडला होता, काय काय झालेलं ते सगळं सांगा. आणि कसं तुम्हाला वाकर आणलेलं होतं आणि बायका तुमच्यापाशी येऊन काय म्हणतो त्या सगळं सांगा. हालेलुया. हा सांगा सांगा सांगा. जय येशू. आम्ही दोघांचे झाडायला गेलेलो, म्हणजे मला मिरची चव चढते
पण रविवार होता त्या दिवशी आणि पाऊस येत होता, चिचा पडायची होत्या आणि म्हणलं पाऊस आला म्हणजे खाली चिचा पण काढून ठेवलेल्या होत्या म्हणून मी ह्यांच्या संग भांडणं केली. आणि मी म्हणलं की आज मालका संग म्हणलं आज चिचा पडायला जायचं, काढलेला माल भिजून जाईल म्हणलं. आणि तर गाडीच नव्हती, तर मी म्हणलं आपली गाडी आमच्या बारक्या पोरग घेऊन बाहेर गेलेलं रविवारचं. तर मी म्हणलं मग ती आपली गाडी नाही म्हटल्यावर दुसऱ्याच आणा म्हणून विशालची गाडी आणली. मग गेलो आम्ही. हे म्हणत होतं अगं रविवारीचा चिचावर जायचं नाही म्हणून सांगितलंय काम करायला आणि तू गपच बसत नाही, तुला चेन पडत नाही, भिजू दे भिजल्या तर जाऊ दे म्हणून आमच्या दोघांची भांडणं चिचव जाऊ पर्यंत चालली. मग हे चिचव चढलं. मग मी खाली, मला ह्यांचा रागच यायला लागला खाली झोपून. मी खाली खाली झोपलेली आणि मी म्हणायची बाई वर चढलाय पण चिचाच पाडायला, चिचाच पाडायला म्हणून मला खालनं बघून लय राग यायचा. मग आता मी कुठे कशी चढू चिच होती अवघड. मग झोपून माझ्या लक्षात आलं की बाबा ही आमची बहीण होती संग रुसून आली होती म्हणून मी तिला संग नेली होती चिचा गोळा करू लागायला. मग झोपले मी आणि माझ्या लक्षात आलं की बाबा ही ठापी तिला वाकवायला हवी त्याच्यावर चढावं म्हणून. मग मी तिला म्हणलं इकडे म्हणलं. तर मला म्हणले का, तर मला म्हणले, मी म्हणलं अगं तिची ठापी धर मी वर चढते म्हणलं. ही काय चिचा वर चढलं तर पाडण आता आणि पावसाचा चिचा सगळ्या भिजून जायच्या म्हणून मी चढली. चिचा ह्यांच्यापेक्षा जास्त झाडल्या आणि चिच सगळी झाडायची झाली. मला म्हणलं, मी म्हणलं चिच झाली झाडायची, उतरू का खाली. तर हे काय मला म्हणत होतं अगोदरच म्हणत होतं अगं आज उपास आहे तुझा, उतर खाली जेव. तर मी म्हणलं नाही ना ही चिच सगळी पाडणार आणि तवा जेवणार. आणि चिच झाली सगळी झाडायची. मला म्हणलं मी उतराय टांबाल, मी म्हणलं झाली चिच उतरू का. तर मला नाही ती ठपा एक राहिला तेवढा झाड मग उतर खाली. आणि नुसती त्या ठप्यावर चालली तर वरणच खाली. मग वरण खाली पडली ती पडली. मला हात बी हालना आणि माझं पाय बी हालना. आमची बहीण त्या पाणी आणायच्या ऐवजी त्या चिचला चेड मारायला लागली, तुला पाण्याचं कॅन पण गावलं. आणि हे कसं खारोटीवाणी काय आलं, मी खाली पडली तशी शेंड्यात होत ती वरण एका मिनिटातच खाली आलं आणि मला उठाय बी ना हालाय ना मी वरडत होती. आणि मग ह्यांनी फोन करून मी ह्यांना हातच अंगाला लावून दिला, मला हात लावायचा नाही म्हणून. आणि परत ह्यांनी फोन केला, पोरं बोलवून घेतली, पोरांनी गाडी घेऊन आली आणि म्हणले उचल हिला आयला म्हणलं आपण दवाखान्यात नाही. मी म्हणलं मला कोणी हात लावायचा ना, माझी कळ मला बघू द्या, मला आधी कुठं काय झालंय, मला मोडलंय का काय ते, माझी कळ आधी जाऊ द्या मग मी उठते, मला हातबीत लावायचा नाही. मग मी नुसती वरडत होती, पोरं होती, बहीण होती, सगळे होते, तरी माझं वरडणंच काय कमी नाही. मग ती वरडणं कमी नाही म्हणून ती बारकं पोर थोरल्या सोमाला आमच्या म्हणलं अरे का बघतोस उचल हिला घाल गाडीत, तिचं काय ऐकू नको. मग मला गाडीत घातलं आणि मला चालवली होती वडूजला. आता म्हणलं देवा मला एकतर हालाईन आणि मला ऍडमिट केलं तर मला लघवीला जायला यायचं नाही, धड संडासला जायला यायचं नाही, माझं दवाखान्यात कसं व्हायचं. मग वडूच्या जवळ नेलं. मी म्हणलं बाबा नो मला दवाखान्यात काय नेऊ नका, मी किती बी केलं तर मी थांबणार नाही, मी खाटावर जर टाकलं तर मी खाली टाकून अजून दे. मला काय दवाखान्यात नेऊ नका कारण माझी परिस्थिती दवाखान्यात राहण्याची नाही. म्हणलं मला दहिवडी शहा डॉक्टरच्या पोरापाशी न्या दाखवा आणि मला घरी घेऊन चला, पण मी दवाखान्यात मला काय ठेवू बी नका हे करू बी नका. मग एक 4-8 दिवस झालं मला हालायला बी ना, उठायला बी ना, बसायला बी ना. 8 दिवस अशी नुसती ठेक्याचं ठेक मी उशाला घेऊन झोपत होते कारण मला बसायलाच येत नव्हतं. मग त्या चिचेच्या ह्याच्यावर नुसते अशी उतानी झोपून होती ठेक्याला ती करून. मग आता आम्ही दोघं बाहेर झोपायचो आणि ह्या गाव व्हायचं नाही. आणि ह्यांना रातचं म्हणलं की नाही मला ह्या गाव करा, तरी आता एकदा दोनदा केलं की तिसऱ्या बारीला वाटायचं आता झोप लागली, उठलं की उठवलं की कावणार म्हणून हळूच म्हणायचा उठा किंवा मला म्हणलं हे अंग दुखतंय मला उठवा. ए बाई अगं झोप कालवा सारखाच माझ्या माग मला झोप लागून दिलं. उठायचं घरात हातरून कांबळून घेऊन जायचं. आता काय करू द्यावा म्हणलं, आता मला जर हालाय झालं तर मी काय करू. मग असं करून 1-8-10 दिवस झालं. मग परत मी म्हणलं
अहो काय करायचं माझं राहीनाच. जावा कुठेतरी बघा देवरुषाकडं. मग दहीवडीला गेलं आणि एक देवरुष होता काय कड्याचा का कोणाचा त्याच्याकडे बघितलं. का होता मला उभं राहा. तरी मला ती उतारा केला तर ती उतारताना एकदा अंड पडलं खाली, एकदा रोट पडला खाली. ती उतरत त्यांचे माझं भांडण. म्हणलं कसला तरी उतारा करताय, म्हणलं हे सगळं खालीच पडतंय. तर परत मी म्हणलं अहो जाऊ द्या मरू द्या, आपल्याला येशू काय असलं करून देणार ना, जाऊ द्या. परत 2-3 दिवस गेलं. म्हणलं बरं वाटेल म्हणून मला काही चैनच पडणार रातभर बी दिवसभर बी. मी म्हणलं अहो तुम्ही काय बी करा, फक्त फास्टरला सांगा, फास्टराकडून मला प्रार्थना करून घेऊ द्या. मग ज्यांनी केला आणि मला म्हणलं मावशीकडे द्या फोन. तर मी म्हणलं फास्टर अहो मी पडली चिचवून, माझी प्रार्थना करा. तर ते म्हणलं अहो मावशी प्रार्थना काय करायची, थांबा मी तुम्हाला घरीच येतो, राहू द्या ठेवा फोन. मग संध्याकाळी आलं तर बायका माझ्यापाशी येऊन बसल्या होत्या आणि म्हणायच्या काय ग बाया कशी पडलीस, आता उठतेस का नाही, एवढी चांगली तू, आणि आता कसं वयाचं तुझं, तुला कोण बघायचं. तर तेवढ्यात हे आलं तसं ह्या बाया अशा फास्टरला बघितलं तशा डोंगणानं मागं सरत मागं निघून घरात बाहेरच निघून गेल्या. बाहेरच निघून गेल्या. मग ह्यांनी हे आलं फास्टरला आलं, प्रार्थना केली आणि उठवून चालायलाच लावलं. आणि परत काही दिवस मी वाकरवर चालत होती. वाकरवरनं चालून मग परत चांगली चालायला. काय झालं माहितीये का, मी ज्या वेळेला गेलो ना त्यावेळेला ह्यांना डॉक्टरने सांगितलं की ह्यांना चाला येणार नाही. चालाय कधीच येणार नाही. आमेन. मेन काय होतं, ह्यांना चालायला कधी येणार नाही. आणि कसं बसत होता दावा जरा कसं होतं ती दावा पहिला बसत होती अशी पायपासून असं. आणि कसं असायचं, माग पोत असायचं, पोता ते कुणाचं माग कोणतं उभा राहा रातभर असं. आणि मी आला कसं बसला होता, भीतीला टिकून असंच पाय पसरून, बरोबर आहे का. आणि ह्यांच्या भोवतीने सगळ्या म्हाताऱ्या ह्यांच्या मैत्रिणी जमलेल्या होत्या. ते म्हणतात अगं तिच्या सुनेनं पण तिची लई सेवा केली, तिचं असं करत होते, तिचं संडास सगळं काढायचं आणि सुना सगळं तिचं सांगत होती. ती बिचारी सांगत होती ना तिच्या सुनाने लई सेवा केली, दुसऱ्या बाईचं सांगत होती ना, तिचं सांगत होती हा असं करत होती, मग तुझ्या पण करतेले, तुझ्या सुना चांगल्या येत्या ही, म्हणजे त्यांना सांगत होती बाबा तुझं पुढं काय होणार. आम्ही हालेलुया, जशी प्रार्थना केली तशी उठूनच उभ्या राहिल्या. हालेलुया. डॉक्टरला चालणार नाही का, सगळं जे आहे शरीर वर्ण अशा पडलेल्या अशा ते असंच आकडलेलं होतं सगळं शरीर. हालेलुया. बरं मी धन्यवाद देतो. सगळं हे निसाटलेलं, मला सांगितलेलं चालायचं नाही, रानात काम करायचं नाही, हे सगळं कमरेपासून खालचं सगळं निसाटलेलं होतं आहे ना. देवानं जोडलं का नाही, देवानं जोडलं ना. काय सांगितलेलं, चवड्यापासून भांगलायचं नाही, जास्त चालायचं नाही, वाकून काम करायचं नाही, बोजाचं काम करायचं नाही. तर मी बांगलायला जाते. ज्वारी चांगली 4 महिने ज्वारीचा सीजन केला. कारण बाया मला म्हणायच्या कामाला गेल्यावर गडी बाया तू पडलीची चवणं तुझं कंबारट गेलं तू कशी काढते. मी म्हणायची माझा बरोबर येशू त्याच्या लोकांना वाटते खरं जय श्री हालेलुया. जोराची सटाय वाजा. जरा त्रास होतो, प्रार्थना करून देतात पण देव आरोग्य देतो. त्यांना एकच सांगितलेलं आहे, चर्च मध्ये याच. कधीपासून प्रार्थना येते माहिती आहे का, मायनीत मी प्रार्थना करतो ना तेव्हापासून प्रार्थना येते. आमेन. हालेलुया. जोरात हालेलुया. जय श्री. प्रभूला येणार रेग्युलर, कोणाचं ऐकणार नाही खरंच. आठवडाभर काम करायचं, त्यात 100 रुपये बाजू 200 रुपये बाजूला ठेवायचे चर्चला यासाठी. कामाला जातात ना 200 रुपये तुमचं नाही म्हणायचं, 200 रुपये बाजूला ठेवायचं आणि चर्चला यायचं. 1000 रुपये पड काय करायचं नसतं. पण मी कोणाला कुणी पण भावकीनं सांगू दे काय पण करू असू दे, पण कुणी पण काय करू. चर्चला येणार रेग्युलर, येशगुडे येणार
येशू तुझ्या मुलाचा हालेलुया बसून घ्या सगळे नाही उभं राहा एकदा उभं राहा तुला माझा प्रभू आणि उद्धारकर्ता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने हो आणि मला शुद्ध कर पवित्र कर ख्रिस्त प्रभू येशूंच्या नावात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता आमेन 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 हालेलुया